चौथ्या अध्यायाच्या 5व्या ब्राह्मणामध्ये पूर्वोक्त मैत्री ब्राह्मणाचाच अनुवाद केला असून 6व्यामध्ये याज्ञवल्कीय कांडाचा वंश पूर्वीप्रमाणेच सांगितलेला आहे. बृहदारण्यकाचे यापुढील 2 अध्याय खिलकांड रूप आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या बृहदारण्यक जे उपनिषद आहे त्याच्यामध्ये 3 कांड आहेत. एक मधुकांड आहे, एक मुनिकांड आहे आणि एक खिलकांड आहे. त्याच्यामध्ये मधुकांड पहिलं आहे, त्यानंतर याज्ञवल्क्य ऋषींचा जो संवाद सुरू होतो ते मुनिकांड आहे. आणि याच्यामध्ये विविध शास्त्रवेत्यांशी याज्ञवल्क्यांचा संवाद झालेला आहे, जनकाशी त्यांचा संवाद झालेला आहे. त्यानंतर त्या काळामध्ये असलेल्या ज्या भगिनी होत्या पण त्या तत्ववेत्या होत्या त्यांच्याशीही त्यांचा संवाद झालेला आहे, गार्गी वगैरे. हां, तर बृहदारण्यक मैत्रेयी बृहदारण्यकाचे यापुढील 2 अध्याय खिलकांड रूप आहेत. त्यात अभ्युदय, क्रममुक्ती आणि कर्मसमृद्धी या फलांसाठी सोपाधिक ब्रह्माच्या अनेक उपासना सांगितलेल्या आहेत. आता हे निरुपाधिक सोपाधिक उपासना सांगितलं ना, अधिकार उपासना तरी का सांगितल्या मला? तर वेदांतशास्त्र म्हटलं की तिथं पहिला अधिकाराचा विचार केला, विचार ठेवायचा. आता हे 2 इथं ग्रंथ आहेत, ही उपनिषद आहेत आणि सूत्र आहेत. ब्रह्मसूत्र याला म्हटलंय. ब्रह्मसूत्र दशोपनिषद आणि भगवद्गीता ही काय आहे? प्रस्थांतरी आहे. प्रस्थांतरी म्हणजे तुम्हाला परमार्थ क्षेत्रात प्रवास करणारे, मार्ग दावणारे आहेत महाराज. आता हे इथले दोन्ही बी आपली चालू आहेत म्हणूया. आता हे चालू झाले, पुरोहिताने दुसऱ्याला पण चालू करणार आहे. पण हे नुसती प्रस्थांतरी जरी मानली, वेदांतशास्त्र आहे त्याचा पहिला अधिकार संपन्न केलेला आहे. आपल्याला माहिती आहे अनुबंध चतुष्टी तेवढ्यासाठी सांगितले महाराज. आणि परमार्थ क्षेत्रात पहिला विचार करणं म्हणजे आपल्या अधिकाराचा, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि त्यांचा संबंध. अधिकारीचं जर नसेल तर त्याला काही तुम्ही करा महाराज, अनधिकाऱ्याने किती जरी व्यवहार केला म्हणजे परमार्थ क्षेत्रातला तर त्याला फल प्राप्त होत नाही महाराज. आणि फल आहे ते परमार्थातच आहे महाराज. अधिकार तरी काच बघितलं महाराज तर संसार करून तरी मनुष्य वाया जातोच महाराज, अधोगतीला जातो. लक्षात ठेवायचं, किती जरी संसार तुम्ही केला ब्रह्मदेवापर्यंत हा संसार चालू आहे महाराज. किती जरी वाढवला आपण, किती जरी हुशारीने केला, किती जरी जिज्ञासून केला तरी ते फलकट आहे, निष्फल आहे महाराज. आणि परमार्थाला मात्र फल आहे महाराज. म्हणून इथं काय केलं, फलाखंड त्यांनी विचार केला. तुम्हाला फल जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रत्येक कार्याला अधिकारी पाहिजे ना. आम्ही आता किती जरी बोलायला गेलो तरी चहा करता येणार नाही आम्हाला. चहाचा अधिकार करणारा, चहा करणारा अधिकारी पाहिजे महाराज. गाडगं करायला तर, मडकं करायला तर कुंभार त्यातला अधिकारी. म्हणजे प्रत्येक वस्तू तयार करायला प्रत्येक विषयातला अधिकारी निवडला आहे. तसं परमार्थ क्षेत्रात देखील महाराज अधिकाऱ्याची निवड केली आहे महाराज. आणि अधिकार संपन्न करणं हे अत्यंतिक महत्त्वाचं आपलं कर्तव्य आहे. कारण का अनाधिकाऱ्यानं किती जरी परमार्थ केला, कुठलाही व्यवहार केला तर त्याला फल प्राप्त होत नाही महाराज. म्हणून अधिकार प्रकरण गाठलं आणि तेवढ्यासाठी कर्म उपासना या सांगितलं तर महाराज. ज्याचं या जन्मी किंवा पूर्वजन्मी 3 दोष आहेत आपल्याकडे. मलदोष आहे, विक्षेप दोष आहे आणि आवरण दोष आहे महाराज. निष्काम कर्म उपासना करून ज्याने हे 2 दोष, इथं मात्र तुम्हाला प्रयत्नच आहे, हे 2 दोष घालवायला ईश्वरही घालवत नाही आणि सद्गुरूही घालवत नाहीत महाराज. हे स्वतःच्या प्रयत्नानंच घालवायचं महाराज. मलदोष आहे निष्काम कर्मानं, म्हणजे संतांची सेवा करा, नामस्मरण करा, ईश्वर सेवा करा, देवाकडे काय न मागता त्याची सेवा करणं हे कर्मात बसतं महाराज. आणि ती करत असताना त्याचं चित्त्याचं ध्यान करणं, मानसिक सेवा करणं, त्यालाच काय म्हटलं आहे? उपासना म्हटले महाराज. मुखी नाम हृदय ध्यान हेची परमार्थ साधन. हे 2 दोष तुमची निवृत्त झाली ना की मग एक चित्तात विवेकाची जागृती होती महाराज. संतांचा संघ भेटतो, असा संघ भेटतो. सत्शास्त्र कुठे आपल्याला आपातता आपल्याला कुठंतरी परोक्षवरती एक तयार होते महाराज. आणि म्हणून कर्म उपासना जी सांगितली की तुमचा अधिकार संपन्न होण्यासाठी, आणि अधिकार संपन्न झाला तरच महाराज पुढचा प्रवास आपला होतो महाराज. आणि मग संतांचं दर्शन होतं आणि संतांच्या दर्शनातनं एक विवेक जागा होता आपला.
आणि आपल्या परमार्थ क्षेत्रात मनुष्य जीवनात विवेकाला अत्यंतिक महत्व आहे. महाराज व्हायला अवघड नाही. महाराज व्हायला काय सोपं आहे. महाराज 4 ओव्या पाठांतर केल्या, 4 अभंग पाठांतर झालं, उपराने एक धोताराने निवृत्त झाला की भेटा झाला की महाराज तयार झाला, कीर्तनकार तयार झाला महाराज. पण अधिकारी तयार होणं फार सोपं अवघड आहे. आणि अधिकार संपन्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे 2 दिवस जायलाच पाहिजेत महाराज. त्यावेळी चित्ताची अशी तळमळ तयार होते. रात्री महाराज बोलले बघा, चित्ताची तळमळ व्हायला पाहिजे महाराज. काही तशा येईल अंगाची तर झुरत अशी पाणू. चित्ताला झुरणी लागली कधी आपल्या परमार्थाबद्दल? हा चाललाय आपला अभ्यास, पण झुरणी लागून आहे का चाललंय म्हणून चाललंय म्हणून चाललंय मला का झुरणी लागली? कालचा दिवस का माझा बुडला, काल मी काय गेलो नाही, एवढी माझी लुस्कान झाली, कधी वाटलंय आपल्याला? गेला असं उद्या जायचं, त्याच्यात काय अर्थ आहे? आठवडा गेला तर आपल्याला काय वाटत नाही. मशीन धार नाही दिली तर बघा दिसतंय काय. पण इकडं मात्र ही साधकाची अवस्था आहे महाराज, लक्षात ठेवा तुम्ही. आणि हा अधिकार संपन्न करणं म्हणून कर्म उपासनेला अत्यंतिक महत्व आहे महाराज. आणि ते झालं ना की मग इकडे वळतो महाराज. म्हणून कर्मकांड उपासनाकांड जे सांगितले ते तेवढ्यासाठी सांगितले. आणि मग तिथनं पुढं आवरण दोषी जे आहे ना, तो सद्गुरूंच्या ठिकाणीच जाऊन तुम्हाला निवृत्त करायला पाहिजे महाराज. आवरण म्हणजे सुस्वरूपाचं अज्ञान. मी कोण आहे कळलेलं नाही, कळलं आहे मला आमका तमका अमक्याचा तमक्याचा, ते विशेष विपरीत आहे. त्यालाच भ्रम म्हटले महाराज. त्यालाच काय म्हटले? अध्यास भ्रम. आणि त्याला सुस्वरूपाचं अज्ञान हे कारण आहे महाराज. आणि भ्रमनिवृत्त करायचं असेल तर मग या ग्रंथांची, या शास्त्राची अत्यंतिक गरज आहे महाराज. कारण का तुमचा आत्मा स्वयंसिद्ध आहे महाराज. आत्मा काय कुठून आणायचा नाही, वस्तू स्वयंसिद्ध आहे महाराज. पण ती वस्तू धारण करणारं जे आमचं अंतःकरण जे आहे ना, ते अंतःकरण शास्त्रशुद्ध व्हायला पाहिजे. 5 अंघोळा करून नाही महाराज. माणसं अंघोळा करतात, वाचित बसतात, वल्ल्यावर वाचित बसतात. मग कुणाचं बघायचं नाही, कुणाचं प्यायचं नाही, खायचं नाही. हे चांगलं झालं महाराज, 16 आहे महाराज ते. पण आता हे 16 झाले त्रिभुवन विषमधून सांडिले. ज्यावेळी विषमता तुमची जाईल, समता प्राप्त होईल, त्यावेळी त्रिभुवन हे शुद्ध होतं महाराज. जोपर्यंत विषमता जात नाही महाराज, तोपर्यंत महाराज ते 16 नाही ओवळच आहे महाराज. मी देह म्हणणं हेच पहिलं ओवळ आहे महाराज. आणि त्या देहालाच तुम्ही उपरण घालता. देहालाच धोतर निसून आंघोळ करून त्याला करता का? आतलं धुतलंय, आतलं आहे ते तसंच आहे महाराज. आणि आतलं धुणं त्याच्यासाठी शास्त्राची हां. आणि म्हणून इथं काय महाराज, काय अंतःकरणाची शुद्धी झाल्याशिवाय मगाशी आवादिकरी म्हणजे ती ही भिंत तुमची घासून जर अशी गुळगुळी झाली तर यात देखील प्रतिबिंब उमटायला काय हरकत नाही. तसं जे आपलं प्रतिबिंब जे उमटायचं आहे ना, ते अंतःकरण महाराज स्वच्छ काचीसारखं व्हायला पाहिजे आणि स्थिर व्हायला पाहिजे महाराज. आत्मा स्वयंसिद्ध आहे आणि ती शुद्धता ते दावून देणारे सद्गुरू महाराज आहेत, लक्षात ठेवायचं. आणि त्यांच्याकडे जाण्यासाठी तोच संवाद इथं सगळा चालू आहे. कितीतरी महाराज या उपनिषदाच्या ह्याच्यात आता तसं म्हणजे आमची ती पळापळ झाली आहे. आणि तेवढा आपला आवा अधिकारही नाही. तुम्हाला माहिती आहे किती कठीण आहे. तरी पण म्हटलं साखर ही गोडच आहे. तुम्ही कळून खावा नाही तर ती गोडच लागणार. तसं आज नाही कळाल तर उद्या कळवून दिल बाबा तो. मला कळत नाही म्हणून कुणी संसार सोडलाय? हां, कळत नाही म्हणून कुणी संसार सोडलेला नाही, कळतेच महाराज. पण कळत नाही म्हणून जरी आपण अट्टासाने केलं, करत बसलो तर त्या बाबाच्या ठिकाणी धरणं धरल्यासारखं आहे. अरे ते धरणं धरून बसले, त्याच्या पुढे एक दिवस टाकूया असं त्याला कळवळा येईल. म्हणजे प्रयत्न केला तर महाराज काय सगळं होते महाराज. त्यात हे जे खिलकांड रूपे जे अध्याय आहे त्याच्यामध्ये अभ्युदय म्हणजे मनुष्य जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ काय आहे बघा. अभ्युदय म्हणजे काय म्हटलं? आपल्या मनुष्य जन्माचं सार्थकता होणं, अभ्युदय होणं, काहीतरी विशेष जीवन आपल्या प्राप्त होणं. तेच म्हणजे 4 पुरुषार्थ दिल्यात: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष संपादन करणं हे खरा अभ्युदय. बरोबर आहे ना? काय निश्रेयस. कारण का त्याच्यासाठीच मनुष्य जन्म आहे. इतर योनीत हे करता येत नाही दादा. चला अभ्युदय.
महाराज म्हणायचे विनयानंद महाराज, हो, धर्म अर्थ आणि काम आणि मोक्ष हो, असे 4 पुरुषार्थ आहेत. हो, तर म्हटले धर्मानं अर्थप्राप्ती व्हावी, हो. धर्मानं अर्थप्राप्ती व्हावी बरोबर आहे की. आणि कामना मोक्षाची असावी. हा हेच बरोबर आहे की, बरोबर आहे तेवढ्याच आहे ते, आणि हेच बरोबर आहे. कामना मोक्षाची होय असावी. होय होय, आणि हेच बरोबर हा, आहे. म्हणून तेच खरी आपल्याकडे पुरुषार्थ आहे. हो. आपली जी कामना आहे ना ती कामना अर्थाची आहे, म्हणजे म्हणून- मागं फिरली आहे, हा. ती पुढं फिरायला पाहिजे, मोक्षाकडे जायला पाहिजे म्हणून काय? कामना. म्हणून तो अर्थ जो आहे ना तेवढ्यासाठी गेले तुकोबारायने सांगितले, जोडून या धन उत्तम उत्तम व्यवहार आहे, उदास विचार आहे, वेच वेच करे. मग उत्तमची गती तो एक पावे. चला. म्हणून या ठिकाणी क्रममुक्ती, हा. कर्मसमृद्धी या फलांसाठी सोपाधिक ब्रह्माच्या अनेक उपासना सांगितलेल्या हो आहेत. हो, क्रमानं आपल्याला जायचं आहे ना, क्रममुक्ती आहे. समसमुचे वारी तर खंडित केला तेवढ्यासाठी महाराज, लक्षात ठेवायचं आपल्याला क्रमानं जायचं आहे महाराज. अगोदर महाराज कर्म व्हायला पाहिजे, मनदोष जायला पाहिजे, मग तोच दोष गेला की तुम्हाला ईश्वराची ओढ लागते महाराज. शब्दोष गेला ना तोच ईश्वर तुम्हाला एखाद्या महात्म्याची भेट घालून देतो, नाहीतर मग माझ्या विठोबाचा आपणची देव. देव होय गुरु. मला क्रमानं आहे आणि क्रमानं जाणं गरजेचं आहे ना. वेळ लागे ना, एकाएकी जर उडी मारायला गेलो नाही चालत. सांगे आपलवनासारखा हा पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू तैसा वेगा कैसा पावे. कसा पावाल महाराज, मनुष्याने डाळे डाळे की होते निघाले. हा. प्रथम शुद्ध स्वरूपाचा अनुवाद करून 5व्या अध्यायाच्या पहिल्या 2 ब्राह्मणामध्ये पहिलं उपासनांच्या अंगभूत ओंकाराचे आणि दान दम दया यांचे विधान केलेले आहे. अगोदर शुद्ध स्वरूपाचं चिंतन केलेच महाराज, हा. आणि मग अधिकारासाठी महाराज, कारण का ज्ञानाचा हा उत्तम अधिकारी आहे, बरोबर आहे. नाही जमलं तर मग उपासना सांगितली, होय. आणि तिथे ओंकाराची उपासना. हम्म. ओंकार हे ब्रह्मस्वरूपच आहे, अक्षर ब्रह्मच आहे ते महाराज. ब्रह्मवाचकच ते शब्द आहे, आणि सुरुवातीचा तोच शब्द आहे महाराज, आणि होय. 52 शब्द त्याच्यातच आहेत महाराज, आणि प्रत्येक शब्दात त्याची व्याप्ती आहे. व्याप्ती आहे बघा ओंकाराची. आणि ओम हे परब्रह्माचंच वाचक तरी आहेच महाराज, पण स्वरूपही मानले अक्षर ब्रह्म त्याला, कारण का सगळा व्यवहार तुमचा आमचा या अक्षरातच, शब्दातच. म्हणून शब्द हा बहुसाल उपकाराच्या राशी, म्हणूनही चालविला मागे येतील त्याची, मागून आली वाट चिद ओळीची तैशी, तरले तरती अनेक विश्वास तत्वमशी महावाक्य. हा वेद जो आहे, जो प्रथम सृष्टीच्या कार्यार्थ निर्माण झाला, हा. तर हा संतांनी सांगितला शास्त्रांनी 2 प्रकार, एक ओंकार रूप वेद आणि एक शब्द रूप. शब्द आता ओंकार रूप वेद म्हणजे काय, तर त्याला फार विस्तृत चर्चा आहे. ते खरं काय फार आता करणं एवढं हे नाही, पण त्यातलं तेवढंच सोपं सांगतो की ओंकारामध्ये प्रथम आहे ते बिंदू. त्या बिंदूवर अनिर्वचनीय सतासतावून विलक्षण झालेली माया, तिला म्हणतात अर्धचंद्र. त्या अर्धचंद्रेचं आणि त्या परब्रह्माचं काय झालेलं आहे, त्या दोघांच्या माध्यमातनं शिवशक्तीचं रूपक करून खाली जगदरूपी कार्याची सुरुवात झाली. त्याच्यासाठी लागणारे 3 गुण आणि पंचमहाभूतांची अष्टदा प्रकृती निर्माण झाली. ती साम्य अवस्था ती अर्धचंद्र रूपानं दाखवली, बरोबर. आणि त्यातून मग सत्वगुणाचा, रजोगुणाचा आणि तमोगुणाचं याला प्रत्येकाला एक एक देवता दिलेली आहे. सत्वगुणाची, रजोगुणाची आणि तमोगुणाची. मग सत्वगुण काय आहे तर ज्ञानशक्ती, रजोगुण काय आहे तर क्रियाशक्ती, आणि तमोगुण ही आहे ती द्रव्यशक्ती. मग ह्या 3 शक्तींमधून, द्रव्यशक्तींमधून पंचमहाभूत आणि पंचविषय निर्माण झाले. रजोगुणामधून किंवा क्रियाशक्तीमधून पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि पंच ज्ञानेंद्रिय अशी ही निर्माण झाली. आणि सत्वगुणातनं अंतकरण पंचक हे निर्माण झालं, आणि त्या ठिकाणी हे निर्माण होऊन त्याला प्रत्येकाला हे ब्रह्मांड सुद्धा ह्या 3 शक्तीनंच सगळं कार्यभूत आहे. हो. हे सत्वगुणाची शक्ती, रजोगुणाची शक्ती, त्यालाच क्रियाशक्ती म्हणतात, आणि ही तमोगुणाची शक्ती. म्हणून तुम्ही बघाल तर प्रथम एक ब्रह्मच आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी मायेचा स्पर्श सुद्धा नाही.
मायेचा स्पर्श नाही त्याच्या ठिकाणी. पण माया ही त्याची काय आहे, हे सगळं जगत कारण आपल्याला दिसत असल्यामुळे जगत कार्य त्याला माया कल्पावी लागली, माया मानावी लागली की बाबा हे मायेनं. कारण का ब्रह्म अक्रिय आहे. मग ब्रह्म अक्रिय आहे, असंग आहे, मग ते कसं काय निर्माण करतंय काय, तर ते काय निर्माण करत नाही, तर त्याची अभिन्न निमित्त असलेली जी मायाशक्ती आहे तिच्याकडे तिनं कर्तृत्व दिलेलं आहे. आणि म्हणून हे सगळं जगत कार्य जे आहे ते प्रकृतीच्या माध्यमातनं होत आहे आणि तो अधिष्ठान रूप आहे. मग त्याला महाराज एक उदाहरण द्यायचे की सूर्याच्या प्रकाशामध्ये भिंग जर धरलं तर काय होते, ती आगपेटीची काडी पेटते. मग ती पेटवली कुणी म्हणायची, सूर्यानं पेटवली का भिंगानं पेटवली? तर भिंग नसलं तर पेटणार नाही आणि सूर्य नसता तर तरी पेटणार नाही. मग पेटवलं कुणी, सूर्यानं पेटवलं का भिंगानं पेटवलं? तर सूर्य अधिष्ठान राहिला आणि भिंगानं ते त्या ठिकाणी एकाग्र झाले आणि पेटले. म्हणजे अधिष्ठान कोणतरी असायला पाहिजे आणि कार्य कुणाकडे तरी सोपवलं पाहिजे. म्हणून कार्य प्रकृतीकडे सोपवलं आणि सत्ता त्या पांडुरंगाकडे सोपवली. म्हणून पांडुरंग काय झालं, ओंकाराचं जे ज्ञान हे आहे, सत्व गुणाच्या ठिकाणी ज्ञान शक्ती आहे. अंतकरण पंचक मांडलं. हा, ते अंतकरण पंचक काय काय घेतात? अंतकरण पंचक मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हा. काय झालं पाचवं? अंतकरण पहिलं अंतकरण सत्व गुणात हा, ते धरलं तर अंतकरण पंचक आहे होते. चतुष्ट नाही. म्हणलं जाते. ते कधी मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चारच जर धरले तुम्ही, पण एकच अंतकरण, चार वृत्ती आहेत त्याच्या, हा, ते जर त्याच्यामध्ये घातलं, ते अंतकरण असं ते पाहलं. हा, ज्या वेळेला आपण काय करतो, सूक्ष्म देह ज्या वेळेला हे करतो आपण, सूक्ष्म देह किती तत्वाचा आहे? काही जण म्हणतात 17 तत्वाचा आहे, काही जण म्हणतात किती 16 तत्वाचा आहे, काही जण म्हणतात 19 तत्वाचा आहे, काही जण 20 तत्वाचा आहे. तिकडे जायचं नाही आपण. का जायचं नाही? 20 तत्वाचा म्हणा, 19 तत्वाचा म्हणा, 16चा म्हणा, त्यात काय आहे तर अंतकरण. ज्या वेळेला तुम्ही त्रिपुटींचा अभ्यास कराल त्यावेळेला अंतकरण म्हणजे काय, अंतकरण या शब्दाचा अर्थ काय? आतलं ज्ञानाचं करण. ज्यामुळे वृत्ती बाहेर जाते, हा, त्या वृत्तीचं ते हे आहे माध्यम, त्या माध्यमातून जी वृत्ती बाहेर जाते ते अंतकरण. हा, अंतकरण ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा अंतकरण म्हणजे काय, तर अंतकरण म्हणजे जाणीव. अंतकरण म्हणजे काय? जाणीव. आता तुमच्या माझ्याच्या ठिकाणी काय आहे, आता अंतकरण आहे म्हणजे काय आहे? जाणीव. काय जाणीव आहे माझ्या ठिकाणी आता? तर ती जाणीव जी आहे त्याला ज्ञानशक्ती म्हणतात आणि ती आता आमची मलिन झाली आहे. बघा, पांडुरंग किंवा परमात्मा किंवा ब्रह्म अखंड व्याप्त आहे की नाही? आहे. मग ज्यावेळेला ती अंतकरणाच्या स्तरावर येते त्यावेळेला अंतकरणाची उपाधी म्हणजे विशेषण लागलं त्याला की त्याला ज्ञान अशी संज्ञा मिळते. त्या अंतकरणाची वृत्ती त्याला लागली कुणाला? ब्रह्माला, की त्याला ज्ञान म्हणतात. मग त्या ज्ञानाच्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव आहे. मग जाणीव जशी बंधनाला कारणीभूत आहे तशी नेणीव पण बंधनाला कारणीभूत आहे. नेणीव ही बंधनाला कारणीभूत आहे आणि जाणीव. मी देह म्हणता जसं पाप घडतं तसं मी ब्रह्म म्हणता तसं पुण्य घडतं. म्हणजे मी देह म्हणता काय होते? पाप घडते, पण तसल्याच पद्धतीचं हे पुण्य आहे मी ब्रह्म म्हणता. कारण ब्रह्माच्या ठिकाणी म्हणायचं काहीच नाही आहे, पण म्हणल्याशिवाय समजून घेतल्याशिवाय ब्रह्म समजत नाही. म्हणून अतर्की असलेलं ब्रह्म कसं तर्कावं? कारण तर्काची आदिती हा गोचर नव्हे किरीटी, ध्यान याच्या भेटी उत्कंठावा आहे. पण जो तर्कामध्ये येत नाही त्याला सुतर्के तर्कावं असं संत म्हणतात. बरोबर आहे. आणि तर्कता कल्पना विरहित व्हावं. त्याची कल्पना करता करता कल्पना विरहित अवस्थेमध्ये जे जात राहतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. आम्ही कल्पनेत आहे का कल्पना विरहित मध्ये आहे? तर 40,000 कल्पनेमध्ये उठतो आम्ही. किती? 40,000. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी काही कल्पना नाही, मी ब्रह्म आहे ही कल्पना नाही,
मी ज्ञानी आहे ही कल्पना नाही, मी अज्ञानी आहे ही कल्पना नाही. ही कल्पना म्हणजे मूर्तिमंत माया. आणि ही मूर्तिमंत माया आमच्या अंतकरणाच्या ठिकाणी आहे, म्हणजे जाणीवेच्या ठिकाणी. म्हणून आमच्या आयुष्यात सकाळपासून रात्री झोपेपर्यंत स्वप्नामध्ये सुद्धा कल्पनाच उठत असतात. काहीतरी कल्पना आहेच. मग ब्रह्म कसं होणार? ब्रह्म होण्यासाठी कल्पना विरहित व्हायला लागते. म्हणून कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. ही आम्हाला कल्पनेची बाधा झाली, त्याला जीव म्हटलंय. आणि कल्पनेच्या बाधेमधनं जो सुटला तो शिव झाला. मग आता दिवसभर बघायचंय आपल्याला, मी कल्पनेच्या बाधेमध्ये आहे का कल्पनेचा बाध केलेला आहे. मी कल्पना उठली दोरीवर सापाची, मग त्या कल्पनेचा मला बाध झाला का मी त्याला बाध केलं? दोन गोष्टी करायच्या. त्यानं मला बाध केलं का मी त्याला बाध केलं? मग कोणी कोणाला बाध केलं? तर त्यानं काय मला बाध केलेलं नाही. मग कुणी बाध केले आजपर्यंत मला? तर मला कल्पनेनं बाध केलं. दोरीनं साप कधी निर्माण केलाच नाही, पाण्यानं कधी तरंग निर्माण केला नाही, सोन्यानं कधी अलंकार बघितलेला नाही, किंवा त्या खांबानं कधी चोर पाहिलेला नाही, त्या कुणी चांदीनं शिंपीनं कधी चांदी पाहिलेली नाही, त्या बरड जमिनीवर कधी त्याला मृगजळ पाहिलेलं नाही. असं असताना नुसत्या कल्पनेचा व्यवहार व्हायला लागलाय. आणि कल्पनेचा व्यवहार व्हायला लागलाय. महाराज म्हटले आज्याची जमीन, पंजाची जमीन आज्याच्या नावावर आली, आज्याची जमीन वडिलाच्या नावावर आली, वडिलाची जमीन म्हणजे आज जमीन गेली का आली का नुसती कल्पना सुटली? तर जमीन नाही, व्यवहार झालाच नाही. जमीन जशी पूर्वी ईश्वरानं तयार केलेली होती तशीच आता आहे. ती आज्यानं नेलेली नाही, पंजानं नेलेली नाही, बापजाद्यानं नेलेली नाही, इथनं पुढे कोण घेऊन जाणार नाही. मग काय व्हायला लागले? तर नुसत्या कल्पना उठायला लागलाय. आणि म्हणून निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थच गेला. म्हणून आपल्याला काय ब्रह्म व्हायचं आहे. जो ब्रह्म असताना जीव होतो त्याला अंतकरण उपाधी लागते. आणि अंतकरण जसं असेल तसा हे उपाधी धारण करतो. म्हणजे काय महाराजांनी सांगितलं, दोन अध्यास तिथे निर्माण होतात. या अंतकरणाच्या ठिकाणी सतरूप आलं. सत ते ब्रह्म जे आहे त्याला सत म्हटलंय, सतरूप. ते ज्या वेळेला तिथं आलं त्या पुरुषाच्या ठिकाणी, जाणीवेच्या ठिकाणी, त्यावेळेला काय परिणाम व्हायला लागते ते बघायचं आहे. ते ब्रह्म ज्या आता भरलंय तुमच्या माझ्याच्याकडे अखंड भरलेला आहे. मग सगळीकडे असताना मला कुठं त्याचा अनुभव येतोय? तर फक्त अंतकरणाच्या ठिकाणी अनुभव येतोय. कुठं दुसरीकडे अनुभव येऊ शकत नाही, कारण अंतकरण ज्ञान शक्ती आहे. म्हणून अंतकरणाचा अभ्यास करायचा आहे. माझं अंतकरण त्याची लाईट घेते आणि इंद्रिय ह्याची घेते, प्रकृतीची, आणि विषयांकडे धावते. असं सारखं व्हायला लागले. कोण धावायला लागले? वृत्ती धावायला लागल्या. म्हणून ज्ञानदेवानी प्रमाण लिहिलं, तैसे अज्ञान अंगीकारी निघाली वृत्ती विखुरी, ती सत्व रज द्वारे तमही होय. अज्ञानाचा अंगीकार केला. कुणी केला? ब्रह्मानं नाही केलेला, त्या सतनं नाही केलेला. म्हणून वेदांत हा विषय, अध्यात्म हा विषय खूप सखोल आहे. तिथं कार्यावरून कारणाचं अनुमान केलं जात. हे रडायला लागले ब्रह्म, माझं माझं म्हणायला लागले, हार जीत मानायला लागले, सुखी दुःखी व्हायला लागले, पापी पुण्यवान व्हायला लागले. मी पुढच्या जन्मात न मागच्या जन्मात, मागच्या जन्मात न पुढच्या जन्मात असं म्हणायला लागले. म्हणजे हे ब्रह्म नाही, हे देह आहे. आणि लयत लय हे तो म्हटलं मी पुढच्या जन्मात वैकुंठाला जातो, स्वर्गाला जातो, सूर्यलोकाला जातो, चंद्रलोकाला जातो. म्हणजे कुठेतरी हे जाते, म्हणजे जीव आहे. हा, आणि मी मरतो म्हटलं की हा देह आहे. मग आता आम्ही दिवसभर मी म्हणतोय मी मरतो म्हणजे हा देह आहे. ह्याचा अंतकरणाच्या ठिकाणी जाणीव आहे, मी देह आहे. मी उठतो म्हटलं की हा देह आहे, मी बसतो म्हटलं की हा देह आहे, मी चहा पितो म्हटलं की हा देह आहे.
मी जेवतो म्हटलं की हा देह आहे. मग दिवसभर आम्ही काय आहे, देह आहे का ब्रह्म आहे? देह आहे. आणि स्वप्नात काय आम्ही? स्वप्नात शेव खाटवर पडलेला देह वासनेनं नवीन देह तयार करते, नवीन निगवत तयार करते, नवीन शेती तयार करते, नवीन कोल्हापूर तयार करते, नवीन दिल्ली तयार करते. म्हणजे वासना किती भरल्या असतील याच्या आतमध्ये. म्हणून नसलेलं मन म्हणजे वृत्ती हे जागृतीमध्ये पदार्थाकार वृत्ती होते, जागृतीमध्ये पदार्थाकार वृत्ती होते आणि स्वप्नामध्ये वृत्तीचे पदार्थ निर्माण करते. जागृतीमध्ये जे बघते ती पदार्थाकार वृत्ती होती, पदार्थानुसार वृत्ती. आणि स्वप्नामध्ये वृत्तीचे पदार्थ निर्माण करून, देह निर्माण करून, आजूबाजूचे पै पाहुणे निर्माण करून त्याही ठिकाणी देहच मी आहे. म्हणजे हा माती इतकी स्वतःला विसरली की माती मी माती आहे, मडक्यामध्ये मी माती आहे, मडकं फुटलं तरी मी माती आहे. या मातीला बुद्धी नसल्यामुळं तिला काय अडचण नाही, पण या मातीला बुद्धी असल्यामुळे अडचण मोठी झाली. तो म्हणतो मी काहीतरी हायच. मग काय आहे तर कुंभारानं बनलेलं मडकं मी हाय, मी देह आहे. आणि मग स्वप्नामध्ये हेच कुंभारानं बनवलेलं मडकं म्हणजे देह स्वप्नात, आणि मी देह हायच. आणि झोपल्यावर पण त्याला अज्ञानामध्ये मी देह आहे हे त्यानं बांधून ठेवलं. उठल्याबरोबर म्हणतो मी देह आहेच. म्हणजे माती असताना सुद्धा बुद्धीमध्ये त्याच्या इतकं ठासून ठासून भरलेलं आहे. मी सुषुप्तीमध्ये अज्ञानग्रस्त म्हणजे देह आहे, स्वप्नामध्ये तर मी देह आहेच, आणि जागृती तर मी देह आहे म्हणून व्यवहार करायलाच लागलोय. मग ह्यात ब्रह्म कुठं आहे? ब्रह्म हाय, पण ते ब्रह्म जाणण्यासाठी त्याची बुद्धी पाठीमाग बघायला तयार नाही. हे प्रकाश कुठनं यायला लागलेला आहे ह्या वृत्तीला. ही जड वृत्ती आहे. म्हणून संतांनी आपल्याला दोनच पदार्थ सांगितले. ते दोनच पदार्थाचं चिंतन म्हणजे आत्मा आणि अनात्मा. त्याला संतांनी त्याच्यापेक्षा सूक्ष्म सांगितलं, दृश्य आणि द्रष्टा. कारण का आत्मा आणि अनात्मा म्हटलं तर चांगदेव 65 मध्ये महाराज लिहिले चिदाभास कशात घालायचा प्रश्न पडतोय. चिदाभासाला अनात्मा म्हणायचा का आत्मा म्हणायचा? म्हणून त्यांनी फक्त दोनच पदार्थ सांगितले, एक दृश्य आणि एक द्रष्टा. आणि त्याच्यामध्ये दृश्य मिथ्या आहे आणि द्रष्टा साक्षी फक्त सत्य आहे. आणि त्या साक्षीचं अधिष्ठान ते ब्रह्म आहे. त्याच्या ठिकाणी साक्षीत्व सुद्धा नाही. मग आता आम्हाला निदान साक्षी तरी कळायला पाहिजे का नको? ते साक्षीच कळणं झालंय अजून. ह्यो जातोय डायरेक्ट उठल्या हे देहाला चिकटते, रात्री सोडते, सकाळी उठल्यावर धरते, धरल्यावर उठते, मी आबा देसाई आई म्हणते, इंद्रियांना घेते की आणि परत ते इंद्रियांना घेऊन ते किचन मध्ये जाते, चहा पिते, दूध पिते, गोट्यात जाते, देह आहे म्हणून. ह्यो देह म्हशीचा देह व्यवहार सुरू. कुठे आहे ब्रह्म? ब्रह्म सगळीकडे आहे, पण ह्याला दिसना नव. ह्याला दिसना का तर आता आम्ही येतानाच अभंग लावला होता एक, दृश्य पाहू जाता ब्रह्मची हे दिसते, खचित बाई सद्रूप हे दिसते, खचित बाई चिद्रूप हे दिसते, खचित बाई प्रिय रूप हे दिसते, खचित बाई. दृश्य पाहू जाता. संतांनी दृश्याकडे बघितलं नाही, संतांनी दृश्यामध्ये असलेलं सच्चित आनंद हे बघितलं. आम्ही दृश्य बघितलं, त्याचं नामरूप बघतो. संत नामरूप म्हणतात ही उपाधी आहे, नामरूप ही माया आहे. आणि त्या नामरूपाला अधिष्ठान असलेलं म्हणून त्या ठिकाणी दृश्याच्या ठिकाणी दोन सत्ता आहेत, एक सगुण सत्ता, एक निर्गुण सत्ता. एक सगुण सत्ता आहे. कोणती सत्ता आहे? नामरूप. हा, नामरूप मिथ्या आहे. कोणतंही दृश्य जर घेतलं तर त्याच्या ठिकाणी या दोन सत्ता आहेत, एक अस्ति भाती प्रिय आणि नाम आणि रूप. अस्ति भाती प्रिय निर्गुण आहे, नाम रूप सगुण आहे.
मग ती दोघं एकमेकांना सोडत नाही. उसाच्या रसानं उसाच्या कांड्याला सोडून रसानं जायचं कुठं? कांड्याला सोडून रसाला जाता येत नाही, आणि रसाला सोडून कांड जर गेलं तर कांड्याला किंमत काय? चिपाडच होते. तसं ह्याच्यामध्ये सुद्धा एक देही आहे, आणि ह्या देह आहे, हे कांड आहे, आणि त्याच्यामध्ये आतमध्ये हा ब्रह्मरस आहे. हे ब्रह्मरस जर निघाला तर हे चिपाडच आहे, त्याला जाळून टाकतात. मग काय आहे त्यात त्यावेळेला? आणि म्हणून हे कांड असावं आणि त्यातला ब्रह्मरस चाकावा, असा संतांचा उद्देश आहे. आम्ही काय करतोय? कांडच आता चोखत बसलाय. हा कांडच. महाराजांनी सांगितलं आता, जाऊन या तीर्थात वा काय केले, चर्म प्राक्षाळीले वरी वरी, अंतरीचे शुद्ध कासयाने झाले सांग बाप्पा. तीर्थाला गेला, महाराज म्हणे तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. कुठे म्हणले तीर्थात गेल्यावर कुणी तुम्हाला चहा पाणी विचारले काय? पण महाराजांच्याकडे जावा, त्यांच्याकडे जावा, सुनल्यावर चहा घ्या, कॉफी घ्या, दूध घ्या, तर देव बोलायला लागला ना. आणि तिथं काय, तिथं तुम्हाला लुटत्यात. आणि म्हणून एक माणूस गेला काशीला. काशीला सगळीकडे हे आहेत हो, पिंडी. मग पिंडीला सकाळपासून तिथं काशीला गेल्यावर काय, ह्या मंदिरात जाऊन नमस्कार, त्या मंदिरात नमस्कार, पिंडीला नमस्कार करता करता संध्याकाळून पाठ दुखायला लागली. मग तू काय म्हणला? सकाळपासून दर्शन घेऊन घेऊन माझ्या कमरेला बसली करट म्हणला, पण मला काय पडला नाही फरक मला. कारण कुणाला नमस्कार करायला लागलाय, कोण नमस्कार करायला लागलाय ह्याचं काही कळालंच नाही. नुसतीच पाठ दुखायला लागली. मग कसलं दर्शन झालं आणि कसं? मग ते पिंडी काशीत का आहेत माहितीये का? पिंड या शब्दाचा अर्थ काय आहे? तर पिंड या शब्दाचा अर्थ आहे मध्ये जे आहे त्याला म्हणायचं निर्गुण तत्व, बाजूला आहे त्याला प्रकृती म्हणायचं. आणि या दोघांनीच हे सगळं विश्व व्यापलेलं आहे असं त्यांना सांगायचं आहे. मग ते सांगायचं आहे ते समजणं झाले. त्याच्यावर पाणी सोडत बसतात, पण तो पाण्यानं कधी स्पर्श होत नाही त्याच्या ठिकाणी, हे त्यांना सांगायचं आहे. पण ते बी समजणं झाले. त्याच्यावर बेलफुलं घालत बसतात, पण बेलफुलं म्हणजे एक अहंकारावर 3 गुण आहेत, आणि ते 3 गुण आणि अहंकार तुझा अर्पण कर हे सांगायचं आहे. ते बी समजत नाही त्याला. मग त्याला काय समजत नाही, असा आमचा सगळा व्यवहार चालू आहे. मग आता काय करायचं? याला जागा कसा करायचा, आणि त्याला शिवतत्व कसं सांगायचं, आणि काय करायचं? पण तरी संत सांगायला लागल्यात की बाबा जाग व्हा, जरा काहीतरी ऐका, काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी प्रकाश पडेल. नाहीतर काही आला आला आला, केला केला केला, आणि गेला गेला गेला, 2 दिवसाचं रडगाणं होईल आणि अध्याय समाप्त होणार. 12व्या दिवशी जन्माला आला, आबा देसाई नाव ठेवलं, बारसं झालं, आणि 12व्या दिवशी उत्तर कार्य झालं, संपलं की काम. महाराज म्हणायचे त्या ग्रामपंचायतीमध्ये दाखला असतोय म्हणले, पहिल्यांदा अशी ज्योत दाखवतात, म्हणजे ते असं ज्योत काढतात आणि नंतर उलटी ज्योत काढतात, म्हणजे अध्याय समाप्त झाला झाला, असा अध्याय समाप्त झाला. म्हणजे आमचं 12च्या भावात आहे सगळं, 12च्या भावात हे सगळं. आम्ही म्हणतो तू 12च्या भावात जाणार. 12च्या भावात म्हणजे ही नाम रूप नावाची जी उपाधी आहे की नाही, ही 12व्या दिवशी ठेवली, आणि त्या उपाधीच्याच नादामध्ये ह्यो संपला. म्हणून 12च्या भावात आपण जायचं नाही. मग आपण 13व्याच्या नादाला लागायचं. 13वा कोण आहे? तर तन मन धन सब कुछ तेरा, क्या लागे मेरा, तेरा तुझको अर्पण, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. म्हणून मेरापेक्षा 13 चांगला आहे. पण 13 कळला पाहिजे. 13 सगळीकडे आहे, आणि मेरा संकुचित आहे, परिचिन्न आहे. म्हणून हा पुढे घेऊया. हा बरोबर आहे, हे बरोबर. चला पुढे जाऊया. मग आपला विषय तो अंतकरण पंचकाचा होता. अंतकरण पंचक सत्वगुणाची, लक्षात आलं ना, त्याला ज्ञानशक्ती म्हणतात. आणि पुढे जे आहेत त्याला काय म्हटलेलं आहे? क्रियाशक्ती. क्रियाशक्तीमध्ये किती जण आहेत? कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय. 15 जण. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि पंचप्राण. किंवा 10 धरा. ज्ञानशक्तीला इकडे घ्या, ज्ञानेंद्रियांना. आणि मग इकडे हे किती आहेत? द्रव्यशक्ती 10 जण, पंचविषय आणि पंच महाभूत. द्रव्यशक्ती होई. अशी ही 10 जण, ही 10 जण आणि ही 10 जण, अशी किती झाली? 30 जण झाले. मग 30 जण झाले. अजून 36 तत्वाचं आहे प्रकरण.
मग 3 गुण, मग त्याच्या मागे कोण, महतत्व, ईश्वर, माया, असं झाली 36 आणि 37वा हरी तिकडे जायचं आहे. मग या 36 सोडायचं आणि 37कडे जायचं. मग आता आम्ही किती जणांच्यात खेळायला लागलोय. 36 तत्वाचा मूळ हरी म्हटलंय. या 36 तत्व जिथं निर्माण होतात त्याचा मूळ म्हणले हरी आहे. मग तिकडं आपल्याला जायचं आहे, तरच हे ब्रह्मतत्व आपल्याला कळणार आहे. पण हे एकदम जात नाही, कारण त्याला क्रमसमुच्चयवाद सांगितलेला आहे. पहिल्यांदा काय सांगितलंय, निष्काम कर्मानं आपल्याला मलदोषाची निवृत्ती करायची आहे. निष्काम उपासनेनं आमचं काय झालंय, निष्काम कर्म नाही, निष्काम उपासना नाही. महाराजांना म्हणते ज्ञान सांगा. आता महाराज काय ज्ञान सांगणार, काय ज्ञान सांगणार. ज्ञान सांगून ते पालत्या घड्यावर पाणी ओतल्यासारखं फायदा काय त्याचा. म्हणून पुढे घेतो वास्तू. तिसऱ्या ब्राह्मणापासून पुढे सोपाधिक ब्रह्माची अभ्युदय हे फल देणारी उपासने सांगाव्यास आरंभ केला आहे. हृदय ब्रह्म, सत्य ब्रह्म, आदित्य मंडलस्थ पुरुष आणि अध्यात्म चक्षुष, मनोमय ब्रह्म, विद्युत ब्रह्म, वैश्वानर अग्नी इत्यादी उपासने 9व्या ब्राह्मणांपर्यंत सांगून 10व्या ब्राह्मणात उपासकाची गती सांगितलेली आहे. 11व्या ब्राह्मणामध्ये 17 आहेत ना हे ब्राह्मण. मला म्हणजे मगाशी ऐकल्यासारखं झालं 17 आहेत म्हणून. 6 6 2 12 12 आणि 5 17. 11व्या ब्राह्मणामध्ये व्याधी, प्रेताला अरण्यात नेणे, दहन करणे यांच्या ठिकाणी परमतपाची दृष्टी करावेस सांगितलेली आहे. 12व्यामध्ये अन्न आणि प्राण यांची एकत्वाने उपासना सांगितल्याबरोबर 13व्यामध्ये उक्तादी दृष्ट्या प्राण उपासना विहित आहे. 14व्या ब्राह्मणामध्ये गायत्रीची उपासना असून 15व्यात आदित्याची मार्गासाठी प्रार्थना केली आहे. 6व्या अध्यायाच्या पहिल्या ब्राह्मणात ज्येष्ठत्व श्रेष्ठत्वादी गुणविशिष्ट प्राणाची उपासना आणि प्राणच ज्येष्ठ श्रेष्ठादी गुणविशिष्ट आहे याविषयी प्राण संवादात्मक आख्यायिका सांगितलेली आहे. 2ऱ्या ब्राह्मणामध्ये प्रवाहन नामक जैवाली पांचाल राजाने गौतमाला पंचाग्नी विद्येचा उपदेश केल्याची समग्र हकीकत असून देवयान व पितृयान मार्गही सांगितलेले आहेत. 3ऱ्या ब्राह्मणामध्ये श्रीमंथ या नावाचे अभ्युदयिक कर्म आणि सर्व इति कर्तव्य सहित विहित आहे. त्याच्या योगाने इष्टपुत्र संपादन करता येतो. 5व्या ब्राह्मणामध्ये ह्या सर्व प्रवचनाचा वंश सांगितलेला आहे. या शेवटच्या 2 अध्यायातील बहुतेक सर्व विषय छांदोग्य आदी उपनिषदामध्ये पूर्वी होऊन गेलेला आहे, म्हणून आम्ही येथे त्याचा संक्षेपाने उल्लेख केलेला आहे. हे उपनिषद फार महत्वाचे असल्यामुळे त्याचे सिंहावलोकनी सविस्तर केलेले आहे. याचे 2, 3, 4 हे अध्याय तर फार महत्वाचे आहेत. पहिल्या अध्यायाचाही उत्तरार्ध अविद्या प्रतिपादक असल्यामुळे अत्यंत मननीय आहे. ब्रह्ममीमांसेत यातील वाक्यांचाही छांदोगस्थ वाक्याप्रमाणे वारंवार उल्लेख आणि विचार केलेला आहे. तात्पर्य नावाप्रमाणेच हे उपनिषद ग्रंथता मोठे असून योग्यतेनेही तसेच आहे. बृहदारण्यक उपनिषद सिंहावलोकनापूर्वक भावदर्शन समाप्त झाले. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हे उपनिषद वगैरे जे आहेत हा विषय हा आपल्या सामान्य लोकांसाठी बुद्धीला जड जाणारा विषय आहे. कारण का आपली हरिपाठाच्या पुढं कधी मजल गेली नाही. हरिपाठ पण म्हणत असताना आमची 27 अभंग 28 अभंग इथनं भांडणं सुरुवात होत्यात. त्यात काय सांगितलंय तिकडं आमचं काही लक्ष जात नाही. आणि म्हणून भांडणात वेळ न घालवता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. जेवढा वेळ मिळेल तेवढं तू शास्त्रांचं संतांचा संग घेऊन तू आपल्या जीवनाचं कल्याण करून घे. आता ह्या दश उपनिषद आहेत. हे दश उपनिषद हे ज्ञानकांडाचा किंवा प्रस्थानत्रयीमध्ये ज्याला ब्रह्मसूत्र उपनिषदे आणि भगवद्गीता असं 3 प्रस्थानत्रयी आहेत वेदांताची. त्याच्यामध्ये आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे, पण आपण अभ्यासच करत नाही. पण तरी पण जेवढा जमेल तेवढा या जन्मामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग भगवद्गीतेचा अभ्यास करायचा आहे, ब्रह्मसूत्रांचा अभ्यास करायचा आहे आणि उपनिषदांचा अभ्यास करायचा आहे. उपनिषद म्हटलं तर
108 उपनिषद आहेत, अजून त्याच्यापेक्षाही जास्त उपनिषद आहेत. तर ही उपनिषद साधारणतः 26 स्मृतिकारांनी, ते द्रष्टे पुरुष आहेत, त्यांनी आपल्या साधनेनं, तपस्येनं, ध्यानानं ती त्यांच्या अंतकरणामध्ये ते विचार किंवा ते शब्द प्रगट झाले आणि त्यावेळची प्रज्ञा थोर असल्यामुळे ते त्यांच्या स्मृतीमध्ये राहत होते आणि ते स्मृतीमधलं ज्ञान पुढच्या शिष्याकडे देण्यासाठी तो शिष्यही तेवढ्या तयारीचा होता आणि ते कंठस्थ करायचे. आणि असं करत 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 ते कंठस्थ ज्ञान हळूहळू हळूहळू काय झालेलं आहे, आपल्यापर्यंत आलेलं आहे. तर या 100 काय ज्या अनेक उपनिषदांपैकी 10 उपनिषद फार महत्वाचे आहेत. त्याच्यामधलं पहिलं उपनिषद ईशावास्य उपनिषद आहे, दुसरं केनोपनिषद आहे, त्याचं तिसरं कठोपनिषद आहे, चौथं प्रश्नोपनिषद आहे, 5वं मंडूक उपनिषद आहे, 6वं मांडुक्य उपनिषद आहे, 7वं ऐतरीय आहे, तैतरीय आहे, 8वं 9वं छांदोग्य उपनिषद आहे, 10वं बृहदारण्यक उपनिषद आहे आणि 11वं श्वेताश्वेतर उपनिषद. अशी 11 उपनिषद जी आहेत ती अभ्यास करा म्हणून सांगितले. ह्यातलं आम्ही काहीही अभ्यास नाही करत आणि मग आमचा उद्धार कसा होणार? ही पण उपनिषद शॉर्ट मध्ये कोणतं? बाकी केनोपनिषद हो शॉर्ट आहेत. महत्त्वाचा विषय आहे. बृहदारण्यक उपनिषद नावाप्रमाणेच बृहद आहे. बृहद म्हणजे त्याचा विस्ताराला सीमा नाही, असीम आहे असं. अरण्यकच आहे ते, त्याच्यात नावात काय अरण्य. अरण्य म्हणजे कसं आहे, तर अरण्य जसं विस्तीर्ण आहे तसं हे विस्तीर्ण आहे आणि तेच पूर्वीचं सगळं अभ्यास अरण्यातच चालायचा. आणि म्हणून उपनिषद नावाची जी विद्या आहे, उप म्हणजे जवळ बसली, नि म्हणजे जिथं सद्गुरू बसतात त्याच्या खाली बसायचं. आता आम्ही इथं बसलोय महाराजांजवळ, आमची काय पात्रता नाही, महाराजांनी जवळ घेतले आम्हाला, पण तरी पण आम्ही समजून आहे की बाबा आम्ही निम्न स्तरावर आहे. ज्या वेळेला सद्गुरूंच्या जवळ आपण जातो त्यावेळेला निम्न स्तरावर आपण बसायला पाहिजे. आणि शद म्हणजे काय? शद म्हणजे ध्वंस करणे, ध्वंस करणे. सद्गुरूंच्या जवळ जाऊन आपल्या अनित्य प्रवृत्तींचा, अंधकाराचा नाश करणं, किंवा तिथं सद धातू आहे. सद्गुरूंच्या जवळ जाऊन उपनिषद, शद म्हणजे सद, त्यांच्या जवळ जाऊन खाली बसून सत्तत्व जे आहे, व्यापक तत्व आहे, ते समजावून घ्यायचं आहे. आणि तेच व्यापक तत्व एक जीवामध्ये आणि शिवामध्ये हे एकच आहे. जीवाची फक्त अविद्या उपाधी आहे आणि शिवाची ही विद्या उपाधी आहे. उपाधी रहित जर बघितलं तर जीव आणि शिव हे दोघं उपाधी रहित एकच आहेत. अशा पद्धतीची ब्रह्मविद्या आहे आणि ती ब्रह्मविद्या त्यालाच आत्मविद्या म्हणतात. तीच वेदांतानं सांगितलेली आहे आणि या विद्येमध्ये अद्वैत सांगितलेलं आहे. द्वैत हे फक्त भासमान आहे असं सांगितलेलं आहे. जसं दोरीवरचा साप हा द्वैत नसून, दुसरा नसून कल्पनेने निर्माण झालेला आहे, तसं ब्रह्मावरची माया ही सत असताहून विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या म्हणजे भासमान आहे आणि ती तुझ्या कल्पनेतली आहे, त्यातली खरी नाही. त्याला एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. बापानं निर्माण केलेली मुलगी ही आमची बायको झाली, सासऱ्यानं निर्माण केलेली मुलगी ही त्याची मुलगी झाली, माझी बायको झाली, माझ्या भावाची वहिनी झाली, माझ्या भाच्याची मामी झाली. म्हणजे एकच स्त्री ईश्वरानं निर्माण केली, त्याच्यावर मनानं सासऱ्यानं मुलगी म्हटला, मी तिला पत्नी म्हटलं, त्यानं निर्माण केली, मला भोगण्याला मिळाली. म्हणजे ईश्वरानं केलेलं हे विश्व ईश्वरानं आपल्या संकल्पानं निर्माण केलं, ते शुद्ध स्वरूपामध्ये आहे. आंबे निर्माण केले पण जीवाला भोग्य झाले, म्हणून ईश्वरानं भोग दिले नाहीत तर जीवानंच त्या जगतामध्ये भोगाची कल्पना निर्माण केलेली आहे. आणि म्हणून कल्पनेमध्ये जीव निर्माण झालेला आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, ऐसे मायोपाधी शिव बोली जाते. आणि म्हणून ही कल्पना निवृत्त करण्यासाठी हा सगळा प्रपंच आहे. कल्पना मुळेच अध्यास झालेला आहे, मी देह आहे. कल्पनेमुळेच मी जीव आहे, अध्यास झालेला आहे. कल्पनेमुळेच जन्म मरण हा अध्यास झालेला आहे. कल्पनेमुळेच सुख दुःख हा अध्यास झालेला आहे. हा सगळा अध्यास आहे. आणि म्हणून हे अध्यास भाष्य हे शंकराचार्यांना लिहावं लागलं, संतांना सांगावं लागलं की अरे बाबा अध्यास आहे, तू मुक्त आहेस, पण मुक्त आहे हे आम्हाला आमच्या बुद्धीमध्ये लक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही मुक्त आहोत असा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला ते समजत नाही. आणि म्हणून मी मुक्त कसा आहे, त्याच्यासाठी ब्रह्म कसा आहे हे समजून घेतं. की ब्रह्म कसं आहे समजलं की मीच ब्रह्मस्वरूप आहे, हे एकदा समजलं की मी मुक्तच आहे, मी कधीही बद्ध नव्हतो.
म्हणून आता हा ब्रह्मसूत्र जे आहेत ते शंकराचार्यांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. व्यासांनी रचलेली ही ब्रह्मसूत्र आहेत आणि त्याच्यामध्ये हे विश्वाचं जे काही कारण आहे किंवा विश्वरूपानं जे प्रगटलेलं आहे तेच ब्रह्म आहे, तेच तिन्ही कालामध्ये सत्य आहे, त्रिकालाबाधित आहे, तेच उत्पत्ती स्थिती लयामध्ये व्याप्त आहे, त्याच्यामध्ये कोणताही भेद नाही. अशा पद्धतीचं जे ब्रह्म आहे व्यापक आहे, अनंत आहे, सच्चिदानंद रूप आहे, असे त्याला वेगवेगळी उपोषणं विशेषणं लावून त्याचा आपल्याला काय केलेलं आहे, मंगलाचरण केलेलं आहे. असो अथ प्रथमाध्यायस्य प्रथमपाद जिज्ञासा अधिकरणाचा सारांश. येथून पहिल्या अधिकरणाला आरंभ झाला आहे. हे पहिले अधिकरण प्रस्तावने दाखल आहे. यामध्ये पहिले एकच सूत्र आहे. याचा सारांश आरंभी पहिल्या सूत्रातील आता या शब्दाच्या अर्थाबद्दल वाद केलेला आहे. आता शब्द येथे प्रारंभवाचक नाही, तसाच तो मंगलार्थकही नाही किंवा पक्षांतर बोधकही नाही, तर कोणती तरी एक गोष्ट झाल्यानंतर आता आता बोला महाराज. आता हा शब्द म्हणजे तुमची पाठीमागणे आता कर्मोपासना झाली, आता तो ब्रह्म जिज्ञासा, इथनं पुढे आता ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्म म्हणजे काय हे जाणून घ्यायचं. आता म्हणजे कधी पाठीमागे हे 2 दोषी निवृत्त झाले, तुम्हाला ब्रह्म आहे कळलंय, म्हणजे अज्ञान आहे आवरण आहे कळलंय मला, आणि साधन चतुर्थ संपत्ती घेऊन तुम्ही विवेक वैराग्य क्षमारी षटक आणि मुमुक्षुत्व हे घेऊन गेल्यानंतर आता दुसरी जिज्ञासा काय करू नका. त्या महाराजाचं कसं झालं, गाढवाला केस किती आहेत, कावळ्याला दात किती आहेत, बाकीचं काय विचार करू नका. आता बाकीची जिज्ञासा काय करू नका. तर ब्रह्म म्हणजे काय आहे हे जाणून घेण्याची आता तो ब्रह्म जिज्ञासा. अधिकाऱ्यांना दुसरं काय बघायचं नाही. अधिकार एकदा आला ना, आता तो ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्म म्हणजेच जाणायची इच्छा, त्यालाच जिज्ञासा म्हटलं. आता म्हणजे पाठीमागे हे झाल्यानंतर आता बोला ना, तुम्हाला काय बोलायचं असेल तर. ज्ञानदेवांनी पसायदानामध्ये आता शब्द घातला पाहिजे. आता शब्द घातला. आता त्याने आता माझं सांग पूर्ण झाले. आता तुमच्याकडे मागणं आहे. आता लिहून झालेलं सगळं माझं कार्य झालेलं आहे. आता तुमच्याकडे एक मागणी आता आहे. विश्वात्मक देव उत्तरार्थाला सुरुवात झाली. आता एक मागणं मागत आहे किंवा काय असेल म्हणून आता शब्द फार महत्वाचा आहे. मग आता इथे ब्रह्मसूत्रामध्ये पहिलं जे सूत्र आहे ते आता तो ब्रह्म जिज्ञासा. आता म्हणजे कधी, म्हणजे आता तुम्ही ब्रह्म जिज्ञासाला पात्र झालेला आहात. कारण ब्रह्म जिज्ञासा करण्यासाठी बुद्धी तेवढी सूक्ष्म असावी लागते. त्याला महाराज आमची एक दृष्टांत द्यायची की जमिनीवर टाचणी पडलेली आहे, ती काही सांडशीनं उचलता येत नाही, पकडीनं पण उचलता येत नाही, तर बारीक चिमटा घ्यायला लागतो. तसं ब्रह्म उचलायचं असलं तर बारीक चिमटा घ्यायला लागतो. जर ढोबळमानानं ब्रह्म उचलता येत नाही. एका जी गोष्ट पकडायची आहे ती गोष्ट जेवढी सूक्ष्म आहे तेवढी तुमची बुद्धी सूक्ष्म व्हायला लागते, तर तिला पकडता येते, नाहीतर पकडता येत नाही त्याला. सूक्ष्माती सूक्ष्म आहे ते ब्रह्म आहे. आणि ते जाण्याच्या आपल्या बुद्धी तेवढी सूक्ष्म असावी लागते. हो, आणि ती बुद्धिवृत्ती तुम्ही धुवून स्वच्छ होत नाही आणि कुठेही नेऊन स्वच्छ होत नाही. शास्त्र शुद्ध अंतःकरण बुद्धीची तयारी व्हायला, म्हणून त्या बुद्धीचंच पुढे नाव होतंय त्याला प्रज्ञा. प्रज्ञा म्हटलं. म्हणून काय म्हणायचे की पहिल्यांदा जन्मानाम ब्राह्मणम, आता असं जे म्हटलं जातं ते तसं नाही आहे. जन्मानाम शूद्रम असं आहे. प्रत्येक जीव हा जन्माला आल्याबरोबर शूद्र असतो. मग ज्या वेळेला त्याला शास्त्राचा संस्कार केला जातो, बरोबर, म्हणून पूर्वी गुरुकुलामध्ये ठेवायचे आणि 12 वर्ष त्याला गायत्री मंत्र सांगून त्याला शास्त्र सांगायचे. मग तो काय होतो, द्विज होतो, म्हणजे त्याचा दुसरा जन्म होतो. त्याला द्विज अशी संज्ञा आहे. मग ते द्विजानं परत पुढे 12 वर्ष अभ्यास करायचा, म्हणजे 24 वर्षाचा होईपर्यंत. मग त्या द्विजाला पुढचं नाव प्राप्त होते, त्याला म्हणायचं विप्र. मग त्याचा आडनाव विप्र नाही म्हणले, विप्र म्हणजे विकसित प्रज्ञा. पहिला तो द्विज झाला, नंतर प्रज्ञा विकसित झाली. म्हणून महाराज काय म्हणायचे विनयानंद, शिक्षण या शब्दाचा अर्थ असा आहे क्षणाक्षणाला शिकत जाणे, आणि कक्षा ओलांडणे म्हणजे
तुमच्या विचाराच्या जाणीवेची कक्षा ओलांडली पाहिजे. एक एक एक. तुम्ही ज्या कक्षेमध्ये आहात आता त्याची हळूहळू कक्षा ओलांडायला पाहिजे. ती आमची कक्षा ओलांडतच नाही, की आम्ही आहे तशीच त्या कक्षेमध्ये आहे. मग त्या कक्षेमधून तो इलेक्ट्रॉन जर दुसऱ्या कक्षेत जायचा असेल तर त्याला एनर्जी द्यायला पाहिजे. मग ती एनर्जी शास्त्र देत असते आणि मग ती एनर्जी मिळाली, त्याची प्रज्ञा विकसित झाली की मग जो होतो त्याला ब्राह्मण, मग ते मन जे आहे ते ब्रह्मरूप होते. मग त्याला म्हणायचं मनही झाले पूर्ण विठ्ठलची झाले, अंतर्बाह्य रंगून गेलेची विठ्ठलची. म्हणून पहिल्यांदा शूद्र, नंतर द्विज, नंतर विप्र आणि नंतर ब्राह्मण. आणि मग द्विज त्याला दीक्षित म्हटलेला आहे. ज्या वेळेला तो सद्गुरूंची दीक्षा घेतो त्याला दीक्षित म्हटले. म्हणून ही आडनावं नाहीत, हे एक काय आहे, प्रक्रिया आहे. प्रक्रिया आहे. द्विज झाला, दीक्षित झाला, विप्र झाला आणि मग काय झाला, ब्राह्मण झाला. आणि ब्राह्मण कधी म्हटलं, ब्रह्म जाण्याची इच्छा झाली. आणि मग असं झालं की मग आता तो ब्रह्मजिज्ञासा. शास्त्र खूप चांगलं आहे, शास्त्र उद्धाराचं पण आहे. पण शास्त्र त्याच्यामध्ये एक धोका असा आहे की हे शास्त्र ज्या वेळेला थोडं थोडं कळायला लागते त्यावेळेला प्रवचन करायची हौस येते. मग ते प्रवचन करायला हौस आली की अभ्यास बाजूला राहतो आणि हो महाराज होऊन बसतो. मग महाराजाला निमंत्रण येतात. मग लईच महाराजाला जर चांगलं बोलत असलं तर गाडी घेऊन येतात. लईच महाराजाला जर बोलायचं तर पाकिटाचं वजन वाढते. मग मग ते महाराज अडकते. मग शब्दस्पर्श रूप रसगंध. शब्द म्हणजे महाराज, शब्द म्हणजे गुरुवर्य. महाराज सांगतात गुरुवर्य लागलं. मग महामंडलेश्वर 1008 नंबर, 1008, 1007 असे लागले की शब्द विषय पहिला धरला बघा त्यानं. आणि एकदा शब्द विषयात घावला की रूप शब्द स्पर्श. महाराजांना असलंच पाणी लागते, महाराजांना असलंच ताट लागते, महाराजांना असलंच बसायला लागते. महाराज फुगलं. मग फुगलं की मग पंक्चर करायला किती अवघड लागते. फुगेपर्यंत ते मायेला तेच पाहिजे असते, कधी फुगते आणि ह्याला कधी पंक्चर करते. नाही, एकदा बोल मारलं की सगळी हवा निघून जाते महाराजांची. हबप तिथलं नाही लावलं तर पंक्चर झाला. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही 5 विषय फासा टाकतात सारखी. म्हणून ते बघायला पाहिजे त्या फाश्यात मी घावणार नाही ना. म्हणून सारखी काळजी घ्यायला पाहिजे. त्यासाठी एकनाथ महाराजांनी चिरंजीव पद लिहिलंय ना, याचा अभ्यास व्हायला पाहिजे. चिरंजीव पद पावावे असे आणि उपाय नाही साधकाशी. मग ते अभ्यास करायला पाहिजे. आपण काय होतंय, हे शास्त्र चांगलं आहे पण अभ्यास करत नाही. महाराज काय म्हणायचे आमचे की बाबा तूप कडक, ज्यावेळेला आपण लोणी कडवायला ठेवतोय त्यावेळेला ती आवाज करते म्हणजे कडकड, पण तूप झाल्यावर करत नाही म्हणजे. मग तूप आवाज बंद झाला की बायकांना कळते आता हे तूप तयार झाले. तसे आमचा आवाज बंद व्हायला पाहिजे. तर समजायचं की बाबा हे तूप तयार झालेलं आहे. आणि तूप तयार झालं की बायका एक परीक्षा घेतात, त्या असं पाणी टाकून बघतात. पाणी टाकलं हे चर्र वाजलं पाहिजे. तसं विषयांचं पाणी पडल्या हे चर्र वाजलं पाहिजे. तसे म्हणते विषय आले की म्हणते द्या म्हणते, द्या सगळं द्या म्हणते, माझ्या गाडीत ठेवा. कशाचं चर वाजतंय त्यावेळेला. मग ते चरीत जाते ना, अडकते मग पडते सगळं. काय खरं नव्हते महाराजांचं. आता ही गोष्ट धर्मजिज्ञासा कोणती तरी एक गोष्ट झाल्यानंतर या अर्थी घातलेला आहे. आता ती गोष्ट वेद अध्ययन घेता येत नाही, कारण धर्मजिज्ञासाच्याही पूर्वी वेद अध्ययनाची जरूर आहे. तेव्हा ब्रह्मजिज्ञासेच्या पूर्वी वेद अध्ययन करावे लागते. म्हणजे ब्रह्मजिज्ञासा शेवटचं हे आहे, शेवटचं. ज्या अगोदर पहिल्यांदा हे शास्त्र काय आहे, वेद कशाला म्हणतात, हे सगळं बघायला पाहिजे. आमचं कसं आहे, त्या सरकारनं कायदाच काढलाय हो, नापास करायचं नाही कुणाला, वर ओढून घ्या. तसं हे ओढून घ्यायचं चाललंय वर. पण ज्यावेळेस मृत्यू होतोय त्यावेळेला तो बी ओढून घेतोय, पण कुठं नेतोय काय समजत नाही. ते काय वैकुंठ कैलास तिकडं काय नेत नाही. ते बघतंय अगोदर यात काय काय वासना आहेत बाबा, याला काम करायची लई इच्छा आहे, मग ह्याला बैल करा.
मग लहानपणापासूनच काम करायला मिळते हो. प्रपंच करायची लय इच्छा आहे, करा मग त्याला रेडा करा म्हणतात. का काय नाही, भुशाशिवाय काय खायला मिळत नाही. जर पोहायची इच्छा आहे तर त्याला मासा करा म्हणतात. त्याला जर डरकाळ्या फोडायची इच्छा आहे तर वाघ करा म्हणतात. त्याला जर दुसऱ्याचं बघवत नसेल तर त्याला वटवागुळ करा म्हणतात. ते दुसऱ्याला टांगायची भाषा करत असेल तर त्याला वटवागुळ करा म्हणतात. पण ते बघतेच हो ह्याच्या अंतकरणात काय आहे वासना, ते त्याप्रमाणे ते होतंय. मग ते म्हणून जन्म लागे हे वासनेच्या संगी. मग आमच्या वासना कमी व्हायला पाहिजेत, आणि वासना जर असली तर ही वासना असायला पाहिजे. मग ती ही वासना कुठं आमच्या वास आहे त्यो, कुठं वास आहे? वास आहे आमच्यात. ह्यो एकदा तरी पांडुरंगानं दर्शन दिलं असतं की आतमध्ये, कुठलं वास त्या वेळेला? ह्यो वास येतोय की लगेच. आता शिऱ्याचा वास येतोय, बिर्याणीचा वास येतोय, चहाचा वास येतोय, कॉफीचा वास येतोय. हे वास त्या जो जवळी वास आहे त्याचा वासच येणा झालाय. आणि ते अभंग तर म्हणत असते हा पंढरीचा वास, पंढरीचा वास चंद्रभागेस अनिक दर्शन विठोबाचे. ते म्हणलं त्यांनी, घेतलं त्यांनी. आम्ही आपलं नुसतं माईक सारखं आपलं त्यांचं गाणं म्हणत बसलो. आता ती गोष्ट धर्म जिज्ञासा होय असंही म्हणता येत नाही, कारण धर्म जिज्ञासा न होताही ब्रह्म जिज्ञासा होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी त्यांना काय सांगायचं आहे की धर्म जिज्ञासा जी आहे त्या धर्मामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला हे लौकिक जीवन आहे ते सुद्धा चांगलं जगता यावं हे त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे योग, याग, व्रत, हे सगळं अष्टांग साधन वगैरे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण हे उद्धाराचं नाही. म्हणून जे आपलं जे खरं उद्धार होणार आहे तो ज्ञानानं होणार आहे. आणि त्या ज्ञानाची जिज्ञासा हे पहिलं केल्याशिवाय होत नाही. म्हणजे ते सोडून द्यायचं आहे का असं नाही, ते सुद्धा आपल्याला साह्यभूत आहे. नाही तर तुम्ही म्हणाल ते सोडून देऊया आणि इथंच बसतो. अर्जुनाला सुद्धा तसंच झालं होतं. तो काय म्हणला, मी जातो हिमालयात आणि बसतो ध्यान लावून. त्याला सांगितलं तुझी प्रकृती ध्यान लावायची नाही आहे, तुझं ध्यान इथंच लागणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा हे कर. तसं आता आपल्याला सुद्धा जे मिळालंय की नाही, तुम्ही आता शेतकरी झालाय, तुम्ही सर झालाय, हे मागं त्या जीवानं बांधून आणलंय. हो मी ह्या जन्मात असा असावं, मास्तर असावं, मला पगार मिळावा, मला पेन्शन मिळावी, मी बसून आरामात जगावं, असं त्यानं बांधून आता अंतकरणात ठेवलंय. आणि पुढच्या जन्मात सुद्धा असंच म्हणते मला असंच मिळावं. म्हणजे ते पुढच्या जन्मात बी तसंच होतंय. ते मी ब्रह्म व्हावं असं ते कधी म्हणतच नाही. हे सारखं हेच म्हणते माझी शेती असावी, 10-12 एकर असावी, त्याच्यामध्ये पाणी चांगलं असावं, ऊस चांगला यावं. मग ते पुढे ते शेत्याच्या त्यात येते हो जन्माला, ती शेतीच करत बसते ती. मग असं ते सगळं होतंय. ते मग ह्यो ब्रह्मच आहे. पण ह्या ब्रह्मानं ह्या वासनेचा संग घेतल्यामुळं त्याला जन्म घ्यायला लागतोय त्याच्याबरोबर ते बिचाऱ्याला. मग ते माया कसली आहे, त्याला सुद्धा ती कामाला लावते. ती असं आहे, तो कामाला लागत नाही पण ते जीवाला कामाला लागतंय. ते तसेच धर्म जिज्ञासा आणि ब्रह्म जिज्ञासा या दोहीमध्ये एकानंतर एक असा क्रमही विवेक्षित नाही. कारण या दोन जिज्ञासांमध्ये अंग प्रधान भाव नाही आणि अधिकृत अधिकारी भावही नाही. शिवाय या दोन जिज्ञासांची फले आणि त्यातील विचार्य वस्तूही निरनिराळे आहेत. असे धर्म जिज्ञासा आणि ब्रह्म जिज्ञासा असे दोन वेगवेगळे काय आहेत, भाग आहेत. धर्माचे कोण जिज्ञासुक असतात, काही एखादाच अधिकारी जो असतो तो मागच्या जन्मामध्ये पूर्व सुकृत केलेले असतात, पूर्व अभ्यास केलेले असतात आणि त्याच्या अंतकरणामध्ये ब्रह्म जिज्ञासा जागृत होते. जसं या बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्यांच्या 2 पत्नी आहेत, एक कात्यायनी आहे आणि एक मैत्री आहे. पण मैत्रीच्या अंतकरणामध्ये पूर्वसंस्कारानं मला ब्रह्म, मला अमृतत्व किंवा मी अमर कशी होईन, त्या देहानं तर मृत्यू पावणार आहे आणि आत्मतत्व जाणलं तर मी अमर होणार आहे. म्हणून त्यांनी ज्या वेळेला विचार व्यक्त केला की मी बाबा अरण्यात चाललेलो आहे, तर कशासाठी चाललाय, तर त्या ब्रह्मवस्तूची किंवा त्या चिंतनासाठी चाललोय. तर मग तुला काय पाहिजे, तुला हे सगळं माझं वैभव घे. तर म्हटले यानं काय मी अमर होणार आहे का, नाही होणार आहे. मग मला अमर होण्याची विद्या द्या. मग अमर होण्याची विद्या किंवा मृत्यूवर विजय होण्याची विद्या ही फक्त एक ब्रह्मविद्याच आहे. आणि ते ब्रह्म हे काळाच्या
स्वाधीन नाही काळाच्या, त्याचा काही काळाचा प्रभाव त्याच्यावर चालत नाही. आणि म्हणून धर्म जिज्ञासा असावी. आणि नंतर पूर्व सुकृतानं पूर्व पुण्याईनं जर अंतकरणामध्ये ब्रह्म जिज्ञासा जागृत झाली की अरे बाबा हे ब्रह्म काय आहे, माया काय आहे, वेद काय आहेत, जीव काय आहे, जीव आणि ब्रह्माचा काय संबंध आहे, जीव जीवाचा काय संबंध आहे, हे जर अंतकरणामध्ये जर हे झालं तर ते सुद्धा त्याला एक हे मिळायला लागते. काय मिळायला लागते त्याला? मागणं सपोर्ट मिळायला लागते. तुमच्या अंतकरणामध्ये आता एक इच्छा निर्माण झाली की बाबा मला हे जाणून घ्यायचंय, पण जाणून घेण्यासाठी गुरु नकोत का? नाहीतर काय होतंय, तुम्ही कुणाच्या तरी अशा ठिकाणी जवळ जाऊन बसताय की त्याला बी काय माहिती नसते आणि तुम्हालाही काय माहिती नसते. त्यामुळे दोघांचंही आयुष्य काय वेळ वाया जातोय. म्हणून महापुरुषांचा संघ हा फार भाग्यानं घडत असतोय. आणि तो संघ घडल्यानंतर माणसानं त्यांच्याकडे जाऊन सत्य ज्ञान काय आहे, खरी गोष्ट काय आहे हे जाणून घ्यावं. त्यांच्याकडे जाऊन संसारातल्या काही गोष्टी काढू नाहीत, कारण संसारातल्या गोष्टी बोलण्यासाठी आपल्याकडे भरपूर ठिकाणं आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे पूर्व पुण्याईनं ही ब्रह्म जिज्ञासा जागृत व्हायला पाहिजे. मग आता आपण बघायला पाहिजे आपल्यात झाल्या का नाही. आता दिवसात आपण संसारासाठी किती वेळ देतो आणि ब्रह्म किंवा भगवंत जाणून घेण्यासाठी किती वेळ देतो बघायला पाहिजे ना. नाहीतर मग काय उपयोग आहे त्यावेळेला. दिवसामध्ये आपण रात्री 10ला झोपतो, सकाळी कितीला उठतो? जाग येईल त्यावेळेला. असं काय नियम आहे का आपला? नाही आहे. सकाळी बाबा मी 5ला उठतो, 5 ते 6 मी ब्रह्म जिज्ञासा करतो, असं काय आहे काय? नाही नाही. उठला तर उठला, उठला तर उठ. हा म्हणजे आम्हाला कष्ट काय नको आहेत, कारण कष्ट नको आहेत. बिन कष्टाचा ब्रह्म पाहिजे आपल्याला. मग ते कसं होणार? होणार. आणि तुकाराम महाराज 13 दिवस अन्न पाण्याशिवाय राहिले. इंद्रायणीच्या तू रडत बस, हा त्याच्या नावानं रडत बस, म्हणजे तुला ते सगळं पांडुरंग भेटायला येईल तुला. म्हणून या ठिकाणी त्यांच्या नावानं रडत बस. हो असं ते अन्न पाण्याशिवाय राहिले. एकादशीला 4 वेळा जेवतोय, बगर खातोय, शाबू खातोय, बटाटे घाला म्हणतोय, मिरच्या घाला म्हणतोय, शेंगदाण्याची आमटी करा म्हणतोय आणि ब्रह्म पाहिजे म्हणतोय. कसं व्हायचं हे आमचं? हे आमचं हे सोंगाचा परमार्थ आहे, हे काय खरा परमार्थ नव्हतं. या धर्म जिज्ञासेचे स्वर्गादी लोकांची प्राप्ती हे फल आहे. बघा हे धर्माचं फल तिथपर्यंतच आहे, स्वर्ग लोकापर्यंत. पण ब्रह्म जिज्ञासेचे मोक्ष रूपी फल. मग धर्म जिज्ञासेचं फल काय आहे? त्याला पुनरावृत्ती आहे आणि याला पुनरावृत्ती चुकत्या. तो मुक्त होतोय. असं हे ब्रह्म जिज्ञासेचं इतकं फल आहे. धर्म जिज्ञासेमध्ये धर्म ही विचार्य वस्तू आहे आणि ब्रह्म जिज्ञासामध्ये ब्रह्म ही, महाराज काय लिहिले होय, विचार्य वस्तू आहे. धर्म ही विचार्य वस्तू आहे, पण ब्रह्म जिज्ञासेमध्ये ब्रह्म ही विचार्य वस्तू आहे. दोन्ही एकच लिहिले. दोन्हीचा विचार विचार्य वस्तू आहे दोन्ही. पण शिवाय या 2 वस्तूंचा बोध करून देणारी जी वेदवाक्य आहे त्यांचा बोध करून देण्याच्या तराही निरनिराळ्या आहेत. पहिल्या प्रकारची वेदवाक्य मनुष्याला कर्माविषयी प्रवृत्त करतात, तर दुसऱ्या तऱ्हेची वाक्य ब्रह्माचे नुसते ज्ञान करून देतात. तेव्हा धर्म जिज्ञासा झाल्यानंतर ब्रह्म जिज्ञासा कदाचित न होण्याचाही संभव असल्यामुळे धर्म जिज्ञासेनंतर ब्रह्म जिज्ञासा असं सांगण्याचा सूत्रकारांचा अभिप्राय असेल असे म्हणता येत नाही. तर आता काय झाल्यानंतर निश्चयाने ब्रह्मज्ञान होणार आहे हे सांगितले पाहिजे. म्हणजे आता काय झाल्यानंतर, आता ब्रह्म जिज्ञासा काय झाल्यानंतर बाबा ब्रह्म जिज्ञासेचा अधिकार जाणण्याची इच्छा तुम्हाला साधकावस्था कधी? म्हणून फार सुंदर लिहिले. आता नित्य वस्तू कोणती, अनित्य वस्तू कोणती याचा विचार तुमच्या डोक्यात असला पाहिजे. विवेक पहिला, नित्य वस्तू कोणती? आमच्याकडे तो दिवसात कधीही नसतो. कधी म्हटलोय आम्ही हे घर माझं अनित्य आहे, हे पत्नी माझी अनित्य आहे, माझं शरीर माझं अनित्य आहे, माझं बँक बॅलन्स अनित्य आहे, माझी गाडी अनित्य आहे, माझं शेत अनित्य आहे असं म्हटले? पण ते अनित्य आहे ते टिकवण्यासाठी प्रयत्न करायला लागले. ते सगळं टिकावं, माझं पत्नी टिकावी, मुलं टिकावीत. आणि संत तर म्हणतात बाबा ह्यांना काळानं अगोदरच दाबड्यात धरले.
म्हणून ज्ञानदेवानी त्याला दृष्टांत इतका भारी दिलाय. तो साप असतोय त्यांनी बेडकाला गेलेलं हा त्या बेडकांना गिळायला असते आणि ते बेडूक पुढे माशी असते त्या माशीला पकडायच्या नादात असते. म्हणजे बेडूक माशी खाण्याच्या नादात आहे आणि बेडकाला तर अगोदर मागणं सापानं धरलाय. तसं ह्या काळरूपी सापानं ह्या बेडकाला धरलाय आणि ह्यो बेडूक त्या विषय रूपी माशा खाण्याच्या इंटरेस्ट मध्ये आहे आता. म्हणून संतांनी त्याला दृष्टांत दिला काय की मला ते तैसा हृदयामध्ये रामू असा सर्व सुखा कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकची घरी परी पराग सेवची भ्रमरी एरा चिकलची उरी. तसं या आम्हाला विषय रूपी चिकल उरणार आहे आणि संतांना मात्र मोक्ष रूपी पुरुषार्थ प्राप्त होणार आहे. मग आपण संत व्हायचं का ते बेडूक व्हायचं डराव डराव करणार असं? ते आम्ही डराव डराव करतोय हो. डराव 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 बेडकाला डराव आहे हो. डर आहे त्याला बेडकाला, कारण ते परिचिन्न झाले हो ते. म्हणून त्या विहिरीतलं उदाहरण देतात. ते बैल बघितला हो आणि ती पिल्लं म्हणलं आई तुझ्यापेक्षा लई मोठा प्राणी आलाय. तर ती म्हणली माझ्यापेक्षा मोठं कोण आहे त्यावेळा. मग ते फुगायच लागले. एवढं आहे का म्हणली? नाही. एवढं आहे का म्हणली? ते फुगलं 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 फुटलंच. तसं हे जीव आहे का नाही, माझे मोठं मोठं व्हायला जाते ते फुटतंच. ते मोठं एकच आहे ब्रह्म. तर हे सगळी बेडकं आहेत. लई फुगायचा प्रयत्न करू नये. रावण बेडूक फुटला. हे काय बेडकं कुठली आहेत त्याच्यात? तर ब्रह्मदेव पंचांग सांगायला होता. कोण? रावणाकडे ब्रह्मदेव पंचांग सांगायला होते. 7-9 ग्रह पायऱ्यावर पालथे घातले होते आणि चंद्र आणि सूर्य रात्रंदिवस सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश देत होते आणि सगळे देव ह्याच्याकडे हात बंदी खाण्यात. मग त्याला नारदानं बोलवला. ती काय म्हणली, नारदाला बोलवलं रावणानं आणि म्हणले काय माझ्या राज्यात म्हणले काय न्यूनता आहे का? नाही म्हणले तुझ्या राज्यात काय म्हणले सगळे म्हणले चंद्र सूर्य प्रकाश देत्यात, सडकला सगळे हिरे मानक लावल्यात म्हणले, सगळे देव म्हणले तुरुंगात टाकल्यास म्हणले, तू ब्रह्मदेव पंचांग सांगायला कुठं न्यूनता नाही म्हणजे एका ठिकाणी न्यूनता दिसत्या म्हणजे कुठं दिसत्या? म्हणले तू ते पालते 9 ग्रह घातल्यास म्हणले पायऱ्यावर. ते म्हणले शत्रूच्या म्हणले पाठीमागं पाय द्यायचा नसतो म्हणले, छातीवर पाय द्यायचा म्हणले. असं म्हणले मीच घालत्यात म्हणली पालती, मीच करतोय म्हणले. केलं की उलटे, त्याला उलटे केल्यावर दृष्टी पडल्यावर त्याची बुद्धीच पालटली. झालं की त्याला सीतेला पळवून आणली, झालं नाश. तसं या ते अहंकार हे असं जर झालं, नको तिकडे विद्या लागली की मग असं दुर्बुद्धी सुचत्या आणि दुर्बुद्धी सुचत्यात मग ते सगळ्याच कुळाचा नाश होतोय. म्हणून त्या आपल्याला तशी दुर्बुद्धी नको. म्हणून पहिल्यांदा नित्य काय आणि अनित्य काय याचा विवेक आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. या लोकी मिळणारे आणि परलोकी मिळणारे कर्माचे फळ त्याचा तिटकारा पाहिजे, म्हणजे वैराग्य पाहिजे. विवेक झालं वैराग्य. त्यानंतर शमदमादी साधनं सांगितली. आले हे साधन चतुष्टय म्हणजे कधी लक्षात ठेवायचं. साधन चतुष्टय आले आणि 4 मोक्षाची इच्छा. ही 4 गोष्टी माणसाकडे दुर्मिळ आहेत. आता तुम्ही आम्ही सगळेजण आपल्या पूर्वोपनयन असेल, काहीतरी आपलं चांगलं बंध निर्माण झालाय, काहीतरी पूर्वकर्म चांगलं निर्माण झाले. माळी सर तिकडून आल्यात मुरगुडवरनं, तुम्ही शेळेवाडीवरनं आलेले आहेत. हे आजोबा आमचे काही त्यांना काय हे विषय लय कळत नाही, पण तरी सुद्धा ते इथं त्यांच्या प्रेमानं इथं आलेत. आम्ही कोल्हापूरनं आलो, ते सगळे आलेले आहेत. तर हे आपलं आता हे 1 तास 1.5 तास आहे की नाही, एक चांगलं बँकेमध्ये आपल्या आता साठलाय कर्म. तर ह्या कर्माचा अनेक पटीनं आता पुढच्या काळामध्ये हे ज्यावेळेला उदयाला येईल का नाही, त्यावेळेला हे 1 तासाचं तुम्हाला 10 तास मिळणार. तिथं हे डिपॉझिट ठेवले ना आता देवाकडे, आणि ते देव आता विचार करत बसलाय आता हे पुण्यात टाकायचं का पापात टाकायचं. ते चित्रगुप्त विचारायला लागलाय, आणि ह्या आबा देसाईचं आता हे पुण्य लिहू का पाप लिहू, स्वर्गात घालवू का कशात घालवू, त्याला कळनाच. कारण माझी इच्छाच काय नाही, त्यामुळे त्याला टाकता येईना. मग ते निष्काम झाला. मग हे एवढा निष्काम झालेला 1 तास आहे की नाही, ते 10 तास आता याला निष्काम करा म्हणतात. मग जसं जसं हे वाढवल तसं 100 तास करा म्हणतात.
मग 365 दिवस याला निष्काम करा म्हणतात. मग असं निष्काम आम्ही किती वेळ राहिलोय दिवसात? राहिला तर. आता सुद्धा कदाचित मनात येत असेल की जेवण झालंय का नाही, ह्यो बाबा कधी थांबतोय का नाही, आणि हे ब्रह्मसूत्राचा आता सुरुवात झाली तर असं व्हायला लागले, असं सुद्धा झालं असेल की आता. मन कुणाचं काय करेल सांगता येत नाही. देह वाचलाय की पुढं, पण मन कुठं जाऊन अडकले कुणाला माहिती. मग ते निष्काम कसं असणार? आणि म्हणते हे देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ, आणि चरण जोडी, आणि तहानभूक हारली, सगळी तहानभूक हारली. विठ्ठल नामाची शाळा भरली, आणि शाळा शिकताना तहानभूक कुठं हारली? तहानभूक उलट लागते आम्हाला, कारण हे पचत नाही हो, हे पचत नाही, कारण त्याला पचवायची ती सवय लागल्या, कडबा कडबा खायची सवय लागल्या. हे कुठे पचणार त्यावेळेला? हे मग हे म्हणजे रिॲक्शन येतात. काही जण झोपत्यातच, समाधीत लागतात. म्हणजे आपल्यातली चांगली आहेत, अजून समाधी लागलेली नाही म्हणून. काही जण ती म्हणतात आता हे आता ब्रह्म मिळालेला आहे, आता त्या ब्रह्माचा आम्ही आनंद घेतो, तुम्ही ब्रह्माची चर्चा करा. महाराज किती वेळ वाचायचे? झालं एवढं पान बरोबर. वाचून काढते. हे गोडी आहे हो, त्याला गोडी चाकणार पाहिजे कोणतरी, असं आहे. या 4 गोष्टी ब्रह्मजिज्ञासेची कारणे आहेत हे यावरून सिद्ध होते. हेच या कारणास्तव असे म्हणण्याने सूत्रकारांनी सांगितलेले आहे. सूत्रातील ब्रह्मजिज्ञासा या शब्दाचे 2 अर्थ होतात. ब्रह्माच्या ज्ञानाची इच्छा हा एक अर्थ, आणि ब्रह्मासंबंधित ज्ञानाची इच्छा. ब्रह्माच्या ज्ञानाची इच्छा आणि ब्रह्मासंबंधी ज्ञानाची इच्छा. आता हे ब्रह्मासंबंधी आहे शास्त्र विषय, पण ब्रह्माची ज्ञानाची इच्छा हे सगळं सोडायला लागते. शास्त्र सोडायला लागते, इंद्रिय सोडायला लागतात, मन सोडायला लागते, बुद्धी सोडायला लागते, अंतःकरण सोडायला लागते, ही सगळी 36 तत्व सोडायला लागतात, आणि मग ब्रह्म व्हायला लागते. म्हणजे तरंगाशिवाय पाणी व्हायचं, अलंकाराशिवाय सोनं व्हायचं, असं व्हायचं. मग ते कसं व्हायचं? त्या अवघड आहे म्हणला ते बरोबर आहे. आपण सोनं आहे एवढं समजून घेतलं तरी पुष्कळ आहे. म्हणून ब्रह्मासंबंधी आणि ब्रह्माच्या ज्ञानाची इच्छा, ब्रह्माच्या ज्ञानाची इच्छा आणि ब्रह्माच्या संबंधी ज्ञानाची इच्छा. ब्रह्मासंबंधी ज्ञानाची इच्छा, ब्रह्मासंबंधी ज्ञानाची इच्छा म्हणजे ब्रह्म व ब्रह्मासंबंधी इतर वस्तू. ब्रह्मासंबंधी मग ते शास्त्र असेल, ध्यान असेल, ज्ञान असेल, काय असेल ते, उपासना असेल, काय असेल ते, या सर्वांच्या ज्ञानाची इच्छा. या 2 अर्थापैकी ब्रह्मजिज्ञासा शब्द उच्चारल्याबरोबर पहिला अर्थ मनात येतो, म्हणजे तोच येथे घ्यावा हे रास्त आहे, म्हणजे ब्रह्माच्या ज्ञानाची इच्छा. ह्याचा अर्थ ब्रह्मजिज्ञासाचा घ्यायचा आहे. शिवाय ब्रह्माचा विचार करावा असे सांगितले, म्हणजे ब्रह्मासंबंधी इतर गोष्टींचाही विचार करावा. म्हणजे ब्रह्माबरोबर इतर गोष्टी, बाबा ब्रह्म सत्य आहे तर माया काय आहे, हा दिसतंय ते काय आहे, हा जाणून घ्यायला पाहिजे. कारण काय, जोपर्यंत गारगोटी काय आणि हिरे काय हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत गारगोटीला टाकता येत नाही. म्हणून पहिल्यांदा गारगोटी काय हे समजून घ्यावं. ब्रह्म समजण्यासाठी हे माया काय आहे, किंवा निर्गुण समजण्यासाठी सगुण काय आहे, ज्ञान समजण्यासाठी अज्ञान काय आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. जोपर्यंत आपण हे समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला समन्वय करता येत नाही. ब्रह्माच्या ठिकाणी तर सगुण निर्गुण, दृश्य अदृश्य किंवा व्यक्त अव्यक्त हा भेदच नाही, पण व्यक्त आहे ते काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. आणि समजून घेऊन मग आपल्याला त्याच्यावर निर्णय करता येतो, पण समजून घ्यायला पाहिजे. सांगितले म्हणजे ब्रह्मासंबंधी इतर गोष्टींचा विचार करावा असे सांगितलेले आहे. असे अर्थता अक्षिप्त म्हणून सिद्ध होते. ब्रह्मजिज्ञासा या शब्दाचा तितका अर्थ घेण्याचे कारण नाही. ब्रह्माच्या ज्ञानाची इच्छा म्हणजे ब्रह्माचा साक्षात्कार व्हावा अशी इच्छा. ब्रह्म साक्षात्कार होणे ही अत्यंत गोष्ट इष्ट आहे, कारण हिच्या योगाने सर्व संसाराला कारण असलेली अविद्या तिचा नाश होतो. आता ते ब्रह्म अप्रसिद्ध आहे असे म्हणता येत नाही, कारण ते फार प्रसिद्ध आहे, फार प्रसिद्ध आहे. तर त्याच्यावर सगळं प्रसिद्ध झालंय, त्याच्यावर सगळं सिद्ध झालेलं आहे. कारण जर ते अप्रसिद्ध असते तर त्याच्या
ज्ञानाची इच्छा कोणालाच झाली नसती. शिवाय ब्रह्म म्हणजे आत्मा होय आणि आत्म्याचे प्रत्येक प्राणी मात्राला मी आहे अशा रूपाने ज्ञान आहेच. तेव्हा ब्रह्म हे प्रसिद्धच आहे, परंतु ब्रह्म जरी आत्मा या सामान्य रूपाने प्रसिद्ध आहे तरी त्याच्या विशेष स्वरूपाविषयी फार मतभेद आहेत. महाराज सारखं प्रवचनात सांगतात, हो आपल्याला आपलं सामान्य ज्ञान आहे पण आपल्याला विशेष रूपानं आपलं ज्ञान नाही. सामान्य ज्ञान आहेच की, मी आहे म्हणतायच की तुम्ही, आता मी आहे पण मी कोण आहे कळलं झाले. हा मग मी कोण आहे त्यालाच म्हणायचं ब्रह्मजिज्ञासा. म्हणून मी कोण आहे हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. महाराज प्रत्येक प्रवचनात कीर्तनात सांगतात मी कोण आहे हा करावा विचार. तर मी कोण आहे, आता ही भगिनी आहेत पण ह्या भगिनी सुद्धा मी आहेच म्हणतात. पण कुत्र सुद्धा म्हणते मी आहेच की, माझ्याकडे बघणं झालंय. मांजर म्हणते मी आहेच की. म्हणजे मी आहे हे प्रत्येक ठिकाणी जे स्फुरण व्हायला लागलेलं आहे, ते स्फुरण ज्याच्यावर निर्माण व्हायला लागलेलं आहे ती सत्ता म्हणजे ब्रह्म आहे. स्फुरण ब्रह्म नाही. ज्याच्या सत्तेवर अंतकरणामध्ये मी 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 उठते ते सत्ता ब्रह्म आहे. हा मग त्या सत्तेवर हे सगळे स्फुरण 4 योनी आहेत ना, 84 लक्ष योनी, ते स्फुरण पावायला लागलेत सगळे. त्या सत्ता ब्रह्म आहे. सत्ता ब्रह्म आहे. फार हे आहे हो, गण आहे गण आहे. म्हणून अर्जुना माझे भजन असे हे गण म्हटले. परंतु ब्रह्म जरी आत्मा या सामान्य रूपाने प्रसिद्ध आहे तरी त्याच्या विशेष स्वरूपाविषयी फार मतभेद आहेत. कारण मी ब्रह्म आहे, मी आहे असा अनुभव लोकांना आहे. तरी तो मी कोण आहे, का देह आहे, का इंद्रिय आहे, का मन आहे, का दुसरेच काही आहे, हे मात्र मनुष्याला समजत नाही. का तर संस्कारित नाही बुद्धी. म्हणून ते संस्कार संतांच्या जवळ शास्त्राजवळ मिळतात. त्यामुळेच आत्म्याविषयी अनेक लोकांची अनेक मते आहेत. आता त्यापैकी एखादे मत गृहीत धरून जर मनुष्य वागेल तर त्याला मोक्ष मिळणार तर नाहीच, उलट संसार रूपी अनर्थ त्याच्या पदरात पडेल. याकरता मनुष्याच्या मनात मुक्त व्हावे असे जर असेल तर त्याला खरा आत्मा कोण, त्याचे ज्ञान कसे होते हे समजले पाहिजे. म्हणून याच गोष्टीचा येथे सूत्रकारांनी विचार केलेला आहे. सूत्र पहिले, आता तो ब्रह्मजिज्ञासा. आता त्या ब्रह्मजिज्ञासेची किंवा त्या ब्रह्मसूत्राची महाराजांच्या घरी दररोज त्याचा पाठ होणार आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, नसेल तर घरी त्याचं चिंतन करावं. पण ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, हे पंडितेने स्वातंत्र्याने ब्रह्म अन्वेषण न कुर्यात असं वचन आहे. पंडित जरी झाला तरी स्वतंत्रपणे ब्रह्मविद्येचा त्यानं कधीही अन्वेषण करू नये, म्हणजे विचार करू नये. कारण का, अज्ञानी माणूस ब्रह्माचं स्वरूप यथार्थपणे जाणून घेण्यासाठी तो काय आहे, तो पात्र नाही, त्याला अधिकार तो नाही. म्हणून तो गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच त्यानं त्या ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करावं. आणि हे एका जन्माचं काम नव्हं, हे एका तासाचं काम नव्हं, हे राहिलेले आता दिवसाचं बी काम नव्हं, हे अनेक जन्माचं काम आहे. म्हणून आता ढिलं पडून चालणार नाही. आता आणि नेटानं आपण तयारीला लागलं पाहिजे. कारण राहिलेले दिवस कमी आहेत. आता कालच बातमी आली, अमके अमके पुढाऱ्यांचं हार्ट अटॅक आला, हे झालं ते झालं. हा ते टेप करायला लागले हो, म्हणून नाव घेत. हा ते लागते हो आणि ते टाकतात हो, त्यामुळे म्हणून मग ते बातमी आली. मग म्हटलं माझी बातमी यायच्या अगोदर काहीतरी जास्त कर्म चांगलं करायला पाहिजे, जास्त शास्त्र चिंतन करायला पाहिजे. कारण मी पण बाथरूम मध्ये जर पडलो आणि माझं जर कोम्यामध्ये मी गेलो तर ब्रह्मजिज्ञासा कशी करणार. म्हणून दिली इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन जेणे जोडीशी नारायण. ही सगळी 10 इंद्रिय 10 लोक आम्हाला मत्तीला दिल्यात. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण 15 झाली. ही मदतीला दिल्यात. कशाला? खायला. हा ना म्हणते ती वडा. अरे काय आयुष्यभर खाऊन खाऊन म्हणलं सगळे गटार घाण केलीस, आता आणि काय खायची इच्छा राहिल्या तुझी. तरी मी म्हणते पुलाव करा, बिर्याणी करा, पुऱ्या करा, बासुंदी करा, आम्रखंड करा. अरे कशाला खातोस? काय ब्रह्मजिज्ञासा होत्या का तुझी त्यात? काय खाऊन खाऊन काय करणार? 9 मन लाकडामध्ये तुला जाळायचं आहे, तर कशाला एवढं खायला लागलायस तू? त्याच्यापेक्षा भाजी भाकरी खा, बायकोला बी ताप नाही,
पण ती भाकरी करता आली तर तिला ती बी आणि खरं आहे. ती म्हणणार नाही तर मला चपाती येत्या नाही तर पाव खावा म्हणलं तर काय करायचं. पूर्वीच्या बायकांना भाकरी येत होती हो. माझा पूर्वी आलीच्या पोरींना भाकरी येत नाही, म्हणजे इकडच्या पोरींना येत असेल पण आमच्या शहरातल्या पोरींना काय हा येत नाही हो. मग ते काय झाले तसं जे सत्वयुक्त आहे ते आम्ही विसरलोय आणि जे असत्व आहे त्यालाच आम्ही सत्व म्हणून घरामध्ये सगळं फ्रीजमध्ये ठेवायला लागलोय. किती वेळा सांगितलं फ्रीजमध्ये ठेवू नका, वात वाढतो ते फ्रीजमध्येच भरून ठेवतो. काय करणार तसं हे आमचं सगळं ज्ञान आम्ही फ्रीजमध्ये भरून ठेवायला लागले. जे निसर्ग महाराज काय म्हणायचे बाबा, अरे सुंदर काय आहे, जे नैसर्गिक आहे ते सुंदर आहे. म्हणजे नैसर्गिक आमचा स्वभाव आहे ना तो सुंदर आहे. आम्ही काय झाले बरोबर, मला शब्द एक तुम्हाला सांगून ठेवतो. नखरा शब्द आहे. नखरा म्हणजे काय माहितीये का, जो खरा आहे त्याला नखरा म्हणतात. न खरा त्याला नखरा म्हणतात. मग देह नखरा आहे आणि देही खरा आहे. मग देही खरा आणि ह्यो नखरा. मग आम्ही नखऱ्यातच असतोय दिवसभर. हा दिवसभर नखरा. काय चाललंय तुझा नखरा चाललाय. नखरा म्हणजे देहाबरोबर जे जीवन आहे त्याला नखरा म्हणायचं. आणि जो खऱ्याबरोबर जगतो त्याचं जीवन हे साधकाचं जीवन. मग खऱ्याबरोबर जगतोय का आम्ही, कारण खरं एकच आहे, बाकी सगळा नखराच आहे. मायेचा नखरा आहे आणि देवाचा तो खरा आहे सगळा. आणि म्हणून आपण तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर हे माझ्याकडून काय अनावधानानं इकडे तिकडे काही शब्द गेले असतील तर ते सांभाळून घ्या. जेवढं मला शक्य आहे तेवढं सांगितलं आणि सगळ्यांनी अभ्यास करावा अशीच इच्छा आहे. आणि जास्तीत जास्त आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. कारण इथं दुसऱ्याला सुधारत बसायचं काही काम नाही. दुसरा कोण सुधारणार नाही. आईचा पोरगा ऐकत नाही. आईचं पोरगा ऐकते का आता, अभ्यास कर म्हणते आई, ऐकत नाही. वेळेवर घरात ये म्हणते, पोरगा ऐकत नाही. मग तसं ही श्रुतीरूपी आई आम्हाला सांगायला लागली, वेळेवर घरात या, अल्पाहार घ्या, जास्त झोपू नका, दुसऱ्याची निंदा करू नका, चहाडी करू नका, मत्सर करू नका, द्वेष करू नका असं सांगायला लागली हो. कोण, आई सांगायला लागली. मी हाय पोरगा ऐकना, निंदा करते, चहाडी करते, नको ते खाते, नको तिथे जाऊन बसते, नको ते ऐकून घेते. मग हे महाराज म्हणतात आमची चांगली पिशवी निरम्यानं धुवायची आणि गावातली घाण करून भरायची. तसं या चांगला अंतकरण देवानं दिलंय ते गावातली सगळी घाण ह्यात भरायची आणि मग ती घाण घेऊन ते परत जायचं. मग घाणीतच जन्म होतोय. म्हणून हे आपलं चांगलं चदरिया दिलिया त्यानं, चदरिया झिनी रे झिनी, अष्टकमल का चरखा बनाया, 5 तत्व की भूमी, 9 मान भुनन के लागे. असं त्यानं ही चदरिया दिलेली आहे. आणि ती स्वच्छ चदरिया त्याला स्वच्छ परत नेऊन द्यायची आहे. आता काय झालंय, स्वच्छ आणतंय, घाण करतंय, त्याला देते, गुरुला देते. आता हे धुवून काढा म्हणून गुरुनं काय तेच काम करत बसायचं. मग गुरुला कधी आनंद कधी होते, तर एखादा साधक आहे आणि त्याला जर धुयाला जर कमी वेळ लागला तर मला एक तरी शाना शिष्य गावला, नाही तर ह्याला आपटून जरी किती आपटला तर ह्याच्यात काय फरक पडणं झालाय. तर काय म्हणणार आता याला, कसा ह्याला पास करायचा आणि कसा काय करायचा. असो महाराज बोला समारोपाचे 2 शब्द. बोला की 2 शब्द. आपल्याला इथपर्यंत आव्हाने आम्ही सोडले. ब्रह्मजिज्ञासा करतात. ब्रह्मजिज्ञासा करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण त्याच्यासाठी अधिकाराची आता तो ब्रह्मजिज्ञासा म्हणजे अनुबंध चतुष्टय, साधन चतुष्टय संपत्ती घेऊन सद्गुरूकडे जाणं. सद्गुरू म्हणजेच आपले हे ग्रंथ आहेत. आता लक्षात ठेवायचं. आणि त्यांच्या ठिकाणी जे आपल्याला ग्रंथांनी सांगितले ते आपल्या जीवनात उतरायला प्रयत्न करायचा. एकच आपला कायमचा ध्यास हवा, म्हणजे आपला ध्यास असावा की बाबा मी या अज्ञानातनं निवृत्त कधी होईल, जन्ममरणातनं कधी होईल. कारण का प्रत्येकाला दुःख नको आणि सुख पाहिजे हे प्रत्येकाचा विषय आहे. जरी विषय असला, जरी इच्छा असली तरी दुःखाला कारण काय आहे ते कळलेलं नाही आणि सुख म्हणजे काय ते कळलेलं नाही. ते कळवून देणं हे ग्रंथाचं कार्य आहे. आणि त्या याच्यासाठी तुम्हाला चिंतन आभासारख्या माणसांची आज आपल्याला गरज आहे. तिने वेळोवेळा येऊन आपल्याला अशीच मदत करावी, असं चिंतन करावं. आणि आपल्या मंडळीनेही वेळेवर हजर राहावं, वाट बघित बसायला नको. कारण का
तिथं एक शक्ती कार्य करत असते महाराज. बरोबर. तुमचा बाकीचा व्यवहार वेगळा आहे मला, आणि इथं एक त्या शक्तीला आव्हान असतं महाराज. होय. कारण का हे आव्हानचं काम किंवा मधु महाराजाचं काम नाही महाराज. त्या शक्तीनं कार्य करायचं असतं आणि त्याला ते आव्हान करून ही सुरुवात केलेली असते महाराज. आणि तसं करूया आपण, आणि त्यांच्या झोतात राहून जर आपण राहिलो तर मग मागे पुढे उभा राहे आली आघात योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट लावी करी धरून या. तो सगळं आपलं करून जाईल, पण हेतू तरी तसा असायला पाहिजे. सगळ्यांचा संकल्प मी चित्र सोडतो सगळ्यांनी हजर राहा म्हणून, आणि त्याला सगळ्यांनी अनुभव मायाविद्या हो, हा? मायाविद्या. होय. हा. काय आपल्याला वाटते महाराज आता जाऊया उद्या जाऊया, पण आताची वेळ ही गेलेली परत आपल्याला येत नाही. आयुष्य क्षणाक्षणाला आपल्याला होय. जायलेलं आयुष्य जात आहे पा. काळ जपत असे महा स्वहिताचा घोरवा ज्ञानी राष्ट्रीय त्यांनी कितीतरी उदाहरण दिले महाराज. आणि करता येते ते मनुष्य देहातच येतं, आणि ते बी चांगली इंद्रिय असली तर. कानानं ऐकू येत नाही, सांगायला आलाय तू काय करायला, काय करणार नाव सांगा. सांगणारा सांगतोय पण ऐकू येत नसेल तर काय करणार महाराज. ऐकलेला आत तरी जायला पाहिजे, बुद्धीत तरी राहायला पाहिजे, श्रवण व्हायला पाहिजे, मनन व्हायला पाहिजे, तिथे असं लागायला पाहिजे, आणि मग तर तो पदार्थ शोधून महाराज. साधना करणं आपले कर्तव्य आहे, आणि स्वतःसाठी म्हणून तुम्ही लावून घ्या. खरोखर आपण भाग्यवान आहोत. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. जीवर मरस आवडीने एवढी सर्वांच्या चरणी, आबांच्या चरणी, तुमच्या चरणी प्रार्थना करून येतं. आता विश्वात्मके